नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ज्याचं नाव आहे एक्झाम मंत्रा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जानेवारी 2026 ते जुलै 2026 पर्यंतचे जे डेज आणि थीम आहे मी सगळे कव्हर केलेत. काही MCQ घेऊन आलोय मी यावर. ठीक आहे. MCQ पण आहेत आणि डेज आणि थीमवर मी चार्ट पण बनवलाय. ते येणाऱ्या एक्झाम जे आहे ग्रुप बी सी वगैरे येणाऱ्या आगामी जे ग्रुप सी ची एक्झाम आहे ना 26 ऑक्टोबरला ती त्याला इम्पॉर्टंट आहे. ती तलाठी वगैरे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. एकदा बघा आणि शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आणि पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आजची व्हिडिओ आपण चालू करूया. बघू आपण काय आहे. तर पहिलं मी MCQ आहेत पहिले स्टार्टिंगला. बघा 4 जानेवारी हा जो दिवस आहे जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो असं आहे. तर त्याविषयी विधान विचारले. हा दिवस का साजरा केला जातो? ठीक आहे. 4 ऑप्शन दिलेत. या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी ब्रेल लिपीला मान्यता दिली. दुसरं बी आहे या दिवशी ब्रेल लिपीचे शोधक लुई ब्रेल यांचा जन्म झाला होता. सी आहे या दिवशी पहिल्या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. आणि डी जे ऑप्शन आहे या दिवशी जागतिक अंध संघटना स्थापन झाली होती. याचं योग्य आन्सर आपल्याला सांगायचंय. तर बघू आपण जागतिक ब्रेल लिपी जो 4 जानेवारी साजरा केला जातो. ठीक आहे. या दिवशी ब्रेल लिपीचे जे शोधक आहेत लुई ब्रेल यांचा जन्म झाला होता. लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी झाला होता. हे लक्षात ठेवा, हे फ्रान्सचे आहेत. फ्रान्स. ठीक आहे. कोणत्या देशाचे आहेत तर फ्रान्स. त्यांनी शोधून काढलेल्या लिपीमुळे जगभरात कोट्यावधी दृष्टीहीन व्यक्तींना शिक्षणाची कवाडे खुली झाली. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला जातो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि थीम काय आहे तर फ्रॉम टच टू एम्पॉवरमेंट. ठीक आहे. फ्रॉम टच टू एम्पॉवरमेंट ही थीम आहे कशाची? वर्ल्ड ब्रेल डे. ठीक आहे. तर ह्याची थीम आहे पृथ्वी परिभ्रमण दिवस म्हणजेच अर्थ रोटेशन डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? ठीक आहे. तर बघा यावर मी ना ऍक्च्युली ऑप्शन टाकायचं विसरलो, पण बघूया आपण अर्थ रोटेशन डे कधी साजरा केला डे आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, परिभ्रमण करते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणाऱ्या लिओन फुको यांच्या सन्मानार्थ 8 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. तर 1851 मध्ये लिओन फुको यांनी पृथ्वीचे परिभ्रमण सिद्ध करण्यासाठी फुकॉल्ट पेंडुलमचा उपयोग केला. तर बघा हे नाव काय आहे? लिओन फुको. ठीक आहे. त्यांनी काय केलं 1851 मध्ये असं सांगितलं की पृथ्वी आहे ना ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते म्हणजे स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते. ठीक आहे. त्यांनी 1851 मध्ये सांगितलं. कोणी सांगितलं? लिओन फुको. त्यांनी कशाद्वारे सांगितलं? तर फ्युकोल्ट पेंडुलम. ठीक आहे. याचा उपयोग करून त्यांनी सांगितलं. तर बघा पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यासाठी एक फेरी पूर्ण करायला 23 तास 56 मिनिटं आणि 4 सेकंद एवढा वेळ लागतो. आणि या वेळेला नक्षत्र दिवस म्हणजे सिड्रल डे म्हणतात. ठीक आहे. बघा तर पृथ्वी जी आहे आपली तिला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला 23 तास लागतात, 56 मिनिटं आणि 4 सेकंद इतका टाइम लागत असतो. आर्यभट्टाविषयी बघू. भारताचे जे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट आहे यांनी इसवी सन 5व्या शतकात आपल्या आर्यभट्टीय या ग्रंथामध्ये पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर ठीक आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कुणी सांगितलं होतं की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते? तर आर्यभट्ट आहेत यांनी 5व्या शतकात सांगितलं होतं. त्यानंतर आता 1851 मध्ये लिओन फुको यांनी फ्युकॉल्ट पेंडुलमचा उपयोग करून सांगितलं की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. ठीक आहे. तर कधी हा दिवस येतो? तर 8 जानेवारी या दिवशी होतो. ठीक आहे. तर काय होतं? जर पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते म्हणजे काय होतं? तर दिवस आणि रात्र होणे. ठीक आहे. पृथ्वी स्वतःभोवती कुठल्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे पण लक्षात ठेवा. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि सूर्याभोवती जर म्हटलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. असं उलट ऍक्च्युअली. तर लक्षात ठेवा. यामुळे पृथ्वीचा जो भाग आहे सूर्याभोवती सूर्यासमोर येतो तो तेथे दिवस होतो आणि विरुद्ध दिशेला जो भाग असतो तेव्हा रात्र होते. ठीक आहे. ऋतू बदलणे हे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे म्हणजेच परिभ्रमण किंवा रिव्हॉल्युशनमुळे होते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा.
ठीक आहे. तर असं आहे अर्थ रोटेशन डे कधी होतो 8 जानेवारी लक्षात ठेवा. पुढचा आपण बघू भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो. तर भारतीय प्रवासी दिवस यावर्षी साजरा करण्यात आलेला नाहीये. कारण हा 2 वर्षांनी प्रति 2 वर्षांनी साजरा केला जातो. मागचा जो प्रवासी दिवस झाला तो 2025 ला साजरा करण्यात आला आणि आता नेक्स्ट जो येणार आहे तो 2027 ला साजरा करण्यात येईल. ठीक आहे. तर आपण बघूया की कधी केला जातो. तर सगळ्याच लोकांना माहितीच असेल की याचं ऑप्शन बी जे आहे 9 जानेवारी याचं योग्य आन्सर आहे. ठीक आहे. तर भारतीय प्रवासी दिवस काय आहेत तर 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. हे सगळ्यांना म्हणजेच मॅक्सिमम लोकांना माहितीच असेल की ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. ठीक आहे. आणि प्रवासी भारतीय दिवस प्रथम पहिल्यांदा कधी साजरा केला तर बघा 2003 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला प्रवासी भारतीय दिवस. तर 2003 ते 2014 मध्ये असं व्हायचं की हा जो आहे प्रवासी भारतीय दिवस हा दर प्रत्येक वर्षी साजरा व्हायचा. हे ऍक्च्युली ना मिस्टेक झालेली माझी दोन हे जे आहेत ना 3 नंबर 2013 ते 2014 मध्ये इथं जे दिले 2 वर्ष तिथं आहे 1 वर्ष हे लक्षात ठेवा आणि 2015 पासून आहे ना प्रति 2 वर्षांनी साजरा केला जातो. थोडासा डिफरन्स आहे हे थोडस मिस्टेक आहे. तर लक्षात ठेवा 2003 ते 2014 मध्ये प्रत्येक वर्षी व्हायचा. पण 2015 पासून काय होते तर प्रत्येक 2 वर्षांनी होतो. म्हणजेच 2015 नंतर 17ला झाला, 17 नंतर 19, 19 नंतर 21, 21 नंतर 23, 23 नंतर 25 आणि 25 नंतर आता 26 आहे तर 26 नाही होणार डायरेक्ट 27ला होणार. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि 25 ची थीम बघू काय होती. तर बघा डिसॅपोरा कंट्रीब्युशन टू विकसित भारत म्हणजेच विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान. ठीक आहे. आणि आयोजन कुठं झालं होतं 2025चं तर भुवनेश्वर ओडिशा इथं झालं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये प्रमुख अतिथी कोण होते तर बघा क्रिस्टीन कार्ला कंगालू हे 2025 मध्ये जे झालं होतं NRI त्यांचे ते प्रमुख पाहुणे होते. महात्मा गांधी तर का गेले होते तुम्हाला सांगतो. बघा जे महात्मा गांधी जेव्हा बॅरिस्टर झाले होते म्हणजे लॉयर झाले होते त्यांना अवघ्या 24व्या वर्षी ते ह्याला गेले होते आफ्रिकेला. कधी गेले होते तर 1893 ला गेले होते. कशासाठी गेले होते तर ते एक केस लढायला गेले होते. केस कोणाची लढत होते तर दादा अब्दुल्ला. ठीक आहे. दादा अब्दुल्ला यांच्या न्यायालय केस संदर्भात ते तिथे गेले होते आणि तिथे ते 1 वर्षासाठी जाणार होते. ठीक आहे. म्हणजे त्यांचा प्लॅन होता की 1 वर्षच जायचं आपल्याला आफ्रिकेला. परंतु 24 वर्ष 21 वर्ष 21 वर्ष तिथे राहिले. ठीक आहे. तर 1893 पासून 21 वर्ष राहिले आणि अखेर 9 जानेवारी 1915 रोजी ते भारतात परतले. ठीक आहे. हा सगळा इतिहास आहे प्रवासी भारतीय दिवसाचा. तेव्हापासून आपण साजरा करतोय लक्षात ठेवा. पुढचं बघू आपण वर्ल्ड हिंदी डे म्हणजेच जागतिक हिंदी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो. तर आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेत. पहिला म्हणजे 14 सप्टेंबर, दुसरं बी आहे 10 जानेवारी, तिसरं सी आहे 21 जून आणि डी आहे 10 मार्च. ठीक आहे. इम्पॉर्टंट डे आहे जागतिक हिंदी दिवस. तर आपण बघूया की जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो याचं आन्सर बघूया. तर बघा जागतिक हिंदी दिवस हा दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. तर याच्याविषयी महत्वाची माहिती बघू आपण. ठीक आहे. तर जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पहिल्याच जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कधी झाले होतं 1975ला नागपूर 1975. ठीक आहे. तर का साजरा केला जातो हे लक्षात ठेवा की जागतिक हिंदी परिषद जे झालं होतं पहिलं जागतिक हिंदू परिषद. ठीक आहे. ह्याचं जे आयोजन झालं होतं पहिल्यांदा कुठे झालं होतं नागपूरमध्ये झालं होतं 1975 मध्ये. ह्याच्या स्मरणार्थ ठीक आहे हा दिन साजरा केला जातो. आणि ह्याची जी थीम होती 2026 ची ती बघू काय आहे. त्याची थीम आहे हिंदी पारंपरिक ज्ञानापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत म्हणजेच ट्रॅडिशनल नॉलेज टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही त्याची थीम आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे बघा लक्षात ठेवा. पुढचं बघू आपण वर्ष 2026 मध्ये कितवा भारतीय सेना दिवस साजरा करण्यात आला. ठीक आहे. तर भारतीय सेना दिवस हा पण इम्पॉर्टंट आहे की कधी साजरा केला आणि कुठल्या महिन्यात असतो हे लक्षात ठेवा. हा जानेवारी महिन्यात असतो आणि जानेवारीच्या 15 जानेवारीला साजरा केला जातो. तर बघू
ऑप्शन दिलेत आपल्याला. पहिला की कितवा आहे तो, 75वा आहे का, 77वा आहे का, सी आहे 78 आणि डी आहे 80. आपल्याकडे 4 पर्याय दिलेत. आपण बघूया की याचं योग्य आन्सर काय आहे. तर बघा, भारतीय सेना दिवस, ठीक आहे, हा 78वा आहे, लक्षात ठेवा 78. ठीक आहे, म्हणजे याचं योग्य आन्सर आहे काय, सी ऑप्शन याचं योग्य आन्सर आहे. 78वा भारताचा सैन्य दिवस आहे. आणि पहिल्यांदा असं झालंय की राजस्थानच्या जयपूर या शहरामध्ये महाल रोडवर साजरा करण्यात आलाय. म्हणजेच ह्या आधी जो साजरा करायचा तो दिल्लीमध्ये व्हायचा, परंतु आता पहिल्यांदा असं झालंय की तो राजस्थानच्या जयपूरमध्ये साजरा करण्यात आला. कारण त्याचं रिझन होतं की जे पब्लिक आहे आपले इंडियन लोक वगैरे, तर त्यांना सगळ्यांना बघता यावं यासाठी ते त्यांनी तिथे ठेवला. ठीक आहे. आता जे भारतीय भूदल जे आहेत म्हणजे भारतीय सेना, त्यांचे जे अधिकृत बोध वाक्य काय आहेत तर बघा, ब्रीद वाक्य सेवा परमो धर्म, म्हणजे सर्व्हिस बिफोर सेल्फ, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे. त्यांनी बघा आता कधी का साजरा केला जातो हे पण बघूया. आता भारतीय सेना दिवस या दिवशी फील्ड मार्शल के एम करियप्पा, ठीक आहे, यांनी 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सेनेचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला. ठीक आहे. त्यांनी जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून हातभार घेतला. ठीक आहे. तर याच्या स्मरणार्थ भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. का केला जातो, तर करियप्पा यांना कमांडर इन चीफ बनवलं होतं 1949 ला 15 जानेवारी या दिवशी, म्हणूनच हा दिन साजरा केला जातो. हे थोडक्यात त्याची हिस्ट्री आहे. त्याची थीम बघू आपण 2026 ची, की भारतीय सेना दिवस याची थीम काय आहे. तर बघा, इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी. ठीक आहे. इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी ही भारतीय सेना दिवस याची थीम आहे. 78वा आहे, हे लक्षात ठेवा. थीम काय आहे, इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी. आणि पहिल्यांदाच कुठं झालंय, जयपूरमध्ये झालाय, राजस्थान मधल्या. पहिल्यांदा दिल्लीच्या बाहेर झालाय, हे पण लक्षात ठेवा. याचं ब्रीद वाक्य पण लक्षात ठेवा, सर्व्हिस बिफोर सेल्फ, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे. पुढचं बघू. 21 जानेवारी रोजी खालीलपैकी कोणत्या राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा केला जातो. तर बघा, 21 जानेवारीला 3 राज्य अशी आहेत की त्यांचा ईशान्येकडील सॉरी ईस्ट मधले राज्य आहेत. ठीक आहे. तर आपल्याला सांगायचं की कोणते असे राज्य आहेत त्यांचा स्थापना दिवस होतो. पहिला ऑप्शन आहे ए मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. बी आहे आसाम, नागालँड, मिझोरम. सी आहे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि त्रिपुरा. आणि डी आहे मणिपूर, मिझोरम, नागालँड. ठीक आहे. तर बघा, 21 जानेवारीला 3 राज्याची स्थापना झाली, त्यांची नावं बघू आपण. बघा, 21 जानेवारीला मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ह्या 3 राज्यांची स्थापना झाली. म्हणजेच याच योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर बघा, का झाली होती हे पण बघू आपण. नॉर्थ ईस्टर्न रिजन ऍक्ट 1971च्या अंतर्गत 21 जानेवारी 1972 रोजी या तिन्ही राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. तर कधी भेटला, तर 1972 मध्ये भेटला होता 21 जानेवारीला. कोणत्या ऍक्टनी भेटला, तर नॉर्थ ईस्टर्न रिजन रिकॉग्नायझेशन ऍक्ट 1971. मणिपूर आणि त्रिपुरा ही आधी स्वतंत्र संस्थाने होती. कोणती कोणती, मणिपूर आणि त्रिपुरा आधी स्वतंत्र होती, लक्षात ठेवा. आणि जी 1949 मध्ये भारतात विलीन झाली, त्यानंतर ती केंद्रशासित प्रदेश बनली आणि 1972 मध्ये त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. म्हणजेच थोडक्यात मणिपूर आणि त्रिपुरा ही राज्य पहिली प्रिन्सली स्टेट होती. ठीक आहे, प्रिन्सली स्टेट होती, त्यानंतर युटी झाली. ठीक आहे, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश झाली आणि सगळ्यात शेवटी 1972 मध्ये ती राज्यांचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. आणि मेघालय असं राज्य आहे की ते आसाम राज्याचा एक भाग होता आधी. ठीक आहे. 1969 मध्ये आसामच्या पुनर्रचना कायद्यापासून आसाम अंतर्गत एका स्वायत्त राज्य बनले आणि 21 जानेवारी 1972 रोजी स्वतंत्र राज्याचा त्याला दर्जा मिळाला. कोणाला, तर मेघालयला. मेघालय हे आसाम पासून वेगळं झालं, आधी एकत्र होतं, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे जे 3 राज्य आहेत, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, यांची स्थापना झाली 21 जानेवारीला, म्हणून हा त्यांचा स्थापना दिवस आहे. पुढचं बघू, जागतिक शिक्षण दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो. तर असा क्वेश्चन विचारलाय. तर ए ऑप्शन आहे 24 जानेवारी. दुसरा बी आहे 11 नोव्हेंबर.
सी आहे 5 नोव्हेंबर, सॉरी 5 सप्टेंबर, आणि डी आहे 24 एप्रिल. ठीक आहे, आपल्याला योग्य आन्सर सांगायचे. तर बघा, जागतिक शिक्षण दिन हा 24 जानेवारी, म्हणजेच ऑप्शन ए ह्याचं योग्य आन्सर आहे. तर बघूया याविषयी माहिती. वर्ष 2026च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवसाची थीम बघूया काय आहे. तर शिक्षा के सह निर्माण में युवा शक्ती, म्हणजेच शिक्षेबरोबरच जी शिक्षा म्हणजे आपल्याला निर्माण करायची त्यासाठी युवा शक्ती लागेल, म्हणजे युथ लागेल. ठीक आहे, या असे ते थोडक्यात त्याचे थीम आहे. म्हणजेच द पॉवर ऑफ युथ इन को क्रिएटिंग एज्युकेशन, ही त्याची इंग्लिश मधली थीम झाली. आता मध्ये बघा, भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणजेच नॅशनल एज्युकेशन डे. तर बघा, इंटरनॅशनल डे जो आहे तो आपण आता बघितलाय काय. तर तो जो आहे तो आपण 24 जानेवारीला साजरा करतो, इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन. तसंच राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणजेच हा जो आहे 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आणि तो का साजरा केला जातो, तर मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते. ओके, 11 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. जागतिक स्तरावर जागतिक कुष्ठरोग दिवस हा कधी साजरा केला जातो, तर आपल्याला विचारलंय वर्ल्ड लेप्रॉसी डे म्हणजेच जागतिक कुष्ठरोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. ए ऑप्शन आहे 30 जानेवारी, बी आहे जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार, सी आहे 15 मार्च, आणि डी आहे 2 ऑक्टोबर. ठीक आहे, तर आता तुम्ही ह्या ऑप्शन मध्ये कन्फ्युज होऊ शकतात. ठीक आहे, जर तुमचं वाचन चांगलं असेल तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकतात. तर बघा, हा जो आहे वर्ल्ड लेप्रॉसिटी म्हणजे जागतिक कुष्ठरोग दिवस, हा जानेवारी महिन्याचा शेवटचा जो रविवार येतो त्या दिवशी साजरा केला जातो. म्हणजेच ऑप्शन बी याचं योग्य आन्सर आहे. आणि हा जो रविवार आलाय आता जानेवारीचा, तो 25 जानेवारीला आलाय. म्हणूनच वर्ल्ड लेप्रॉसी डे जो आता आलेला आहे तो 25 जानेवारी ह्या दिवशी साजरा केला गेलाय. बघू आता त्याविषयी माहिती बघू. बघा, ऑप्शन बी जानेवारीच्या शेवटच्या दिवशी, ठीक आहे, हा दिन साजरा केला जातो. तर राष्ट्रीय स्तरावर म्हणजेच भारतामध्ये हा जो दिन आहे कधी साजरा केला जातो, तर कुष्ठरोग निर्मूलन दिन 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो. कारण महात्मा गांधी यांनी कुष्ठरोगाविषयी खूप महत्वाचे कार्य केलेत लाईफमध्ये खूप. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी झाली होती 30 जानेवारीला. त्यामुळे हा कुष्ठरोग निर्मूलन साजरा केला जातो. ठीक आहे, आणि त्या दिनाची माहिती बघू. भारतात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिन दरवर्षी, तुम्हाला आता सांगितलं ते महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त. ठीक आहे, आणि कुष्ठरोग दिनाची संकल्पना बघूया आपण काय. म्हणजेच याची जी थीम आहे ती बघू, मराठीत बघू आधी. कुष्ठरोग बरा होऊ शकतो काय, खरी समस्या म्हणजे त्यासाठी संबंधित कलंक. ठीक आहे, त्याच्याशी संबंधित कलंक, ही मराठीत थीम झाली. आणि जर इंग्लिशमध्ये बघितली तर लेप्रोसी इज क्युरेबल, द रिअल चॅलेंज इज अ स्टिग्मा, ही त्याची इंग्लिश मधली थीम आहे. मी इथं लिहिली नाही इंग्लिश मधली थीम, पण पुढे आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच काय. लेप्रोसी इज क्युरेबल, द रिअल चॅलेंज इज स्टिग्मा, ही इंग्लिश मधली थीम आहे. कुष्ठरोग म्हणजे काय असतो बघा, कुष्ठरोग जो होतो तो जीवाणूमुळे होतो, मायकोबॅक्टेरियम लिप्री या जीवाणूमुळे हा संसर्गजन्य आजार होतो काय. या दिनाचा मुख्य उद्देश काय आहे, तर कुष्ठरोगाबाबत जनजागृती निर्माण करणे, त्याविषयी असलेले गैरसमज दूर करणे, रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना सन्मानतेने वागणूक देणे, ही त्याचे उद्दिष्ट आहेत. ठीक आहे, तर कुष्ठरोग जो आहे ना तो कोणाच्या संपर्काने होत नसतो. ज्यांना कुष्ठरोग समजा झाला एखाद्याला, तर दुसऱ्याला संपर्काने होत नाही. तर एखाद्याला खोकला वगैरे असेल त्यांच्या म्हणजे ज्याला कुष्ठरोग झालाय त्याचे थुंकी वाटे वगैरे दुसऱ्याला होऊ शकतो. पण आणि त्याच्यावर एक उपचार पद्धती पण आहे कुष्ठरोगावर, तर त्याला एमडीटी, ठीक आहे, एमडीटी ही पद्धत वापरली जाते. अत्यंत प्रभावी ही पद्धत आहे, लक्षात ठेवा. नाव काय आहे, एमडीटी. ही पद्धत ह्या उपचारासाठी केली जाते. लवकर निदान केल्यास विकृती आणि अपंगत्व टाळता येतं. म्हणजे जर लवकर उपचार केला तर अपंगत्व येत नाही. ठीक आहे, तर हे काही कुष्ठरोगाविषयी माहिती मी तुम्हाला सांगितली, इम्पॉर्टंट आहे. पुढचा बघू. वर्ष 2026च्या जागतिक पाणथळ पाणथळ जो दिवस आहे, त्याची संकल्पना काय आहे असं विचारले. म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे, त्याची थीम विचारली आहे. आपल्याला पहिला ऑप्शन दिले पाणथळ जागा आणि मानवी कल्याण, म्हणजेच वेटलँड अँड ह्युमन वेलबिंग. दुसरा ऑप्शन आहे पाणथळ जागा आणि हवामान बदल. सी आहे जैवविविधतेसाठी पाणथळ जागा आणि
पाणथळ जागांचे पुनरुज्जीवन म्हणजेच वेटलँड रिस्टोरेशन, असे 4 आपल्याला ऑप्शन दिलेत. त्याची थीम सांगायची. ठीक आहे. तर याची आपण थीम बघूया. ह्याचं योग्य आन्सर आहे ए, आर्द्रभूमी आणि मानव कल्याण. म्हणजेच इंग्लिश म्हणणं झालं वेटलँड अँड ह्युमन वेल बिईंग. ठीक आहे. ही त्याची थीम आहे. तर बघा, जे वेटलँड डे का साजरा केला जातो, तर बघा, रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधल्या रामसर या शहरामध्ये आर्द्रभूमीच्या संरक्षणासाठी एक करार करण्यात आला. ठीक आहे. आणि कधी झाला होता, तर 2 फेब्रुवारी 1971. डेट लक्षात ठेवा, 2 फेब्रुवारी 1971 ही इम्पॉर्टंट डेट आहे. ठीक आहे. तर रामसर स्थळ म्हणजे काय असतं, तर रामसर स्थळ म्हणजे असे स्थळ, ठीक आहे, वेटलँड आणि जमिनी असतात ज्या आर्द्रभूमींना संरक्षणासाठी जागतिक स्तरावर विशेष दर्जा दिला जातो. ठीक आहे. म्हणजे जे तळे वगैरे असतात ना, म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे वेटलँड वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये ना वर्षातून कधी ना कधी पाणी भरलेलं असतं. म्हणजे वर्षातून कधी ना कधी काळात, म्हणजे 12 महिने नाही पाणी असतं, पण कधी ना कधी पाणी भरलेलं असतं. अशा स्थळांचं काय केलं जातं, ऍक्च्युली त्यांना आपण संरक्षण करतो अशा स्थळांचं. का करतो, तर ते काय करतात माहिती का, आपल्या ज्या वेळेला पूर वगैरे येतो ना, पाण्यात नाही का पूर वगैरे येतो, तर ते पुरापासून आहे ना आपले संरक्षण करतात. ठीक आहे. आणि ते काय करतात, पाण्याची आहे ना गुणवत्ता टिकवून ठेवतात. ठीक आहे. कारण ते ना पाणी क्लिनिंगचं पाणी आहे ना क्लिनिंग करायला मदत करतात, मग स्वच्छ पाणी करतात. ठीक आहे. तर म्हणून वेटलँड आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि जगभरातील तलाव, सरोवरे, दलदलीचे प्रदेश नष्ट होण्यापासून आपल्याला वाचवायचे आहे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून हा साजरा केला जातो. पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी आपण हे करतो. आणि पूर नियंत्रणासाठी मदत करणे. म्हणजे बघा, तुम्हाला सांगितलं ना, पूर येतो, आपल्याला समजा पूर आला, आपल्याला त्यापासून वाचवण्यासाठी कोण मदत करतं, तर हे वेटलँड्सच आपल्याला मदत करतात. ठीक आहे. आणि दुर्मिळ पशु पक्षी व जैवविविधतेचे संरक्षण करणे, तर हे सगळे काही त्याचे उद्दिष्ट आहेत. ठीक आहे. कधी झाला होता, तर 2 फेब्रुवारी 1971 रामसर करार झाला होता. कुठे झाला होता, रामसर इराणमध्ये आहे. ठीक आहे. भारतात किती रामसर स्थळ आहे असं जर विचारलं, तर बघा, भारतामध्ये 101 रामसर स्थळ आहेत, 101. ठीक आहे. ग्वालोक म्हणजेच एक भारतातले 101 जे झाले, ते अरुणाचल प्रदेशमध्ये झाले. हे अरुणाचल प्रदेश मधलं पहिलंच आहे, हे लक्षात ठेवा. नाव काय आहे, ग्लॉ लेक. कोणत्या राज्यात आहे, अरुणाचल प्रदेश मधले. भारतातलं किती आहे, 101 आहे. सर्वाधिक रामसर स्थळ बघितलं, सर्वाधिक कुठे आहे, तर तामिळनाडूमध्ये आहे. लक्षात ठेवा, 20 आहेत, 20. किती आहेत, तर 20 आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे, 13 आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, पहिले 2 कोणते आहेत. तामिळनाडू 20 आहेत, दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे, 13 आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता जे 2026 मध्ये ना एकूण 5 रामसर स्थळ ऍड झालेली आहेत पहिल्यापासूनचे. ठीक आहे. आणि रामसर स्थळाबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेली आहे, तर तुम्ही ती व्हिडिओ बघा एकदा. ठीक आहे. पूर्ण मी माहिती दिली आहे. आणि हे पण सांगितलंय की महाराष्ट्र बरोबर अजून कोणत्या ह्याच्यात स्टेटमध्ये सेम रामसर स्थळ आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये ना एकूण 3 रामसर स्थळ आहे. महाराष्ट्र बरोबर केरळ आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे. लक्षात ठेवा, केरळ आणि हिमाचल जे प्रदेश आहे, तिथे 3-3 रामसर स्थळ आहेत. हा क्वेश्चन विचारू शकतात की महाराष्ट्र बरोबर असे कोणती राज्य आहेत ज्यांच्यामध्ये रामसर स्थळांची संख्या सेम आहेत. तर लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश आणि केरळ. ठीक आहे. तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितला, तर माझ्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे, एकदा बघा आवर्जून. ठीक आहे. मी सांगितलंय तिथं क्लिअरमध्ये. ठीक आहे. आणि पुढचं आपण बघू आता. आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रॅटर्निटी दरवर्षी कधी साजरा केला जातो. पहिला ऑप्शन आहे 1 जानेवारी, दुसरं आहे 4 फेब्रुवारी, तिसरं सी जे आहे 20 डिसेंबर आहे, आणि डी जे आहे 2 ऑक्टोबर. ठीक आहे. तर आपल्याला असे क्वेश्चन दिले की इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रॅटर्निटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस कधी साजरा केला जातो. ठीक आहे. तर बघा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच 4 फेब्रुवारी. ठीक आहे. तर आपण बघूया की आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस याविषयी माहिती. वर्ष 2026च्या आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवसाची थीम काय होती, तर बघा, जी आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस ची थीम होती डायलॉग ओव्हर डिव्हिजन, म्हणजेच संवादातून मतभेद दूर करणे, म्हणजेच एकमेकांशी संवाद साधणे आणि मतभेद जे असतात ते दूर करावे. ठीक आहे. ही त्याची थीम होती.
आणि 20 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा अजून एक महत्वाचा दिवस आहे. तो आहे आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. कधी केला जातो? तर 20 डिसेंबरला केला जातो. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे. हा डे खूप इम्पॉर्टंट आहे. बंधूचा दिवस आहे. 4 फेब्रुवारीला केला जातो. थीम पण लक्षात ठेवा. डायलॉग ओव्हर डिव्हिजन. पुढचं बघू. फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक कर्करोग दिवसाची थीम काय? तर बघा, जो वर्ल्ड कॅन्सर डे म्हणतात, जागतिक कर्करोग दिवस, तो कधी केला जातो? तर 4 फेब्रुवारी या दिवशी केला जातो. ठीक आहे, साजरा केला जातो वर्ल्डमध्ये. आणि त्याची जी थीम आहे ती बघू आपण. तर ह्याची जी थीम आहे, एक आहे ऑप्शन मध्ये लिहिले क्लोज द गॅप, क्लोज द केअर गॅप. दुसरा बी ऑप्शन आहे युनायटेड बाय युनिक. सी आहे आय एम अँड आय विल. अँड डी आहे डिफीट कॅन्सर टुगेदर. अशा 4 आपल्याला ऑप्शन दिलेत. आणि ह्याचं योग्य आन्सर जे आहे, तर बघा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, युनायटेड बाय युनिक. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, युनायटेड बाय युनिक. ही त्याची थीम आहे वर्ल्ड कॅन्सर डेची. कधी असतो? तर 4 फेब्रुवारीला असतो. पुढचं बघू आपण. जागतिक विचार दिवस म्हणजेच वर्ल्ड थिंकिंग डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? हा क्वेश्चन विचारला आहे. हा इम्पॉर्टंट आहे. आपण विचार करत असतो ना, तर हा जो दिवस कधी साजरा केला जातो विचारलेला आहे. तर ए ऑप्शन आहे 12 जानेवारी, बी आहे 22 फेब्रुवारी, सी आहे 2 ऑक्टोबर आणि डी आहे 10 डिसेंबर. ठीक आहे, आपल्याला याचं योग्य आन्सर सांगायचंय. ठीक आहे, तर बघा, हा जो डे आहे 22 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. नाव काय आहे? तर जागतिक विचार दिवस. ओके, तर याची थीम बघू 2026 ची काय होती. आपली मराठीमध्ये बघू आधी काय आहे. आपली मैत्री जागतिक भगिनीभाव, नेतृत्व आणि ऐक्याची 100 वर्ष. म्हणजेच इंग्लिशमध्ये बघू अवर फ्रेंडशिप 100 years ऑफ ग्लोबल सिस्टरहुड, लिडरशिप अँड युनिटी. आणि हा जो दिवस आहे का साजरा केला जातो याविषयी माहिती बघू आपण. तर बघा, हा जो दिवस आहे स्काउट अँड गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बॅडन पॉवेल आणि त्यांचे जे पत्नी आहेत ऑलिव्ह बॅडन पॉवेल यांच्या दोघांचा एक संयुक्त वाढदिवस आहे. ठीक आहे, लॉर्ड बॅडन पॉवेल आणि त्यांची पत्नी ऑलिव्ह बॅडन पॉवेल यांचा वाढदिवस असल्याने ही दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा. तेव्हापासून जागतिक श्रवण दिवस म्हणजे वर्ल्ड हिअरिंग डे कधी साजरा केला जातो? तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. पहिला आहे 3 जानेवारी, बी आहे 3 मार्च, सी आहे 15 ऑगस्ट आणि डी आहे 3 डिसेंबर. ठीक आहे, तर आपण बघू. श्रावण म्हणजे आपण जे ऐकतो वर्ल्ड हिअरिंग डे कधी असतो त्याचे मी तुम्हाला सांगू का? याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 3 मार्च. आपण त्याविषयी माहिती बघूया. काय तर हे कोण साजरं करतं? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना हे जागतिक श्रवण दिवसाची सुरुवात करतं. ठीक आहे, आणि 2026 ची थीम बघू काय. मराठीत बघा, समुदायापासून वर्ग खोल्यापर्यंत सर्व मुलांसाठी श्रवण काळजी. इंग्लिशमध्ये बघितलं तर फ्रॉम कम्युनिटी टू क्लासरूम, हिअरिंग केअर फॉर ऑल चिल्ड्रन. ठीक आहे, ही त्याची थीम आहे. पुढचा बघू. युनेस्कोद्वारे घोषित केला जाणारा वर्ल्ड इंजिनिअरिंग डे हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर 4 ऑप्शन दिलेत. पहिला आहे 15 सप्टेंबर, दुसरं बी आहे 4 मार्च, सी आहे 26 जानेवारी आणि डी जे आहे 15 ऑगस्ट. अशा 4 ऑप्शन दिलेत. तर वर्ल्ड इंजिनिअरिंग डे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, वर्ल्ड इंजिनिअरिंग डे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला राष्ट्रीय इंजिनिअरिंग डे तर माहितीच असेल कधी असतो. तर बघा, राष्ट्रीय इंजिनिअरिंग डे हा 15 सप्टेंबरला असतो. हा बहुतेक लोकांना माहिती असेल, ते इंजिनियर झालेत वगैरे, त्यांना माहिती असेल की 15 सप्टेंबरला वर्ल्ड इंजिनियर डे साजरा केला जातो. परंतु आणि वर्ल्ड इंजिनियर डे हा बघा, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, 4 मार्च या दिवशी साजरा केला जातो. तर आपण याचं स्पष्टीकरण बघू. युनेस्कोद्वारे कोणाद्वारे केला जातो? तर 2019 मध्ये हा दिवस घोषित केलाय. कधी केलाय? 2019 मध्ये. कुणी केलाय? युनेस्कोने केलाय. युनेस्कोद्वारे हा दिवस साजरा केला जातो. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कोणती संस्थेद्वारे केला जातो? युनेस्कोद्वारे. याची थीम बघू 2026 ची काय आहे. तर शाश्वत भविष्यासाठी स्मार्ट इंजिनिअरिंग ही त्याची थीम आहे. मराठीत नाही, इंग्लिशमध्ये बघा. स्मार्ट इंजिनिअरिंग फॉर सस्टेनेबल फ्युचर थ्रू द इनोव्हेशन अँड डिजिटलायझेशन ही त्याची इंग्लिशमधली थीम झाली. आणि भारतात जो राष्ट्रीय स्तरावरचा इंजिनिअरिंग डे जो साजरा केला जातो तो 15 सप्टेंबरला केला जातो. हे बहुतेक लोकांना माहितीच असेल. आणि ते
एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त केला जातो. हे पण लक्षात ठेवा. पुढचं बघू आपण जागतिक कविता दिवस आणि जागतिक वन दिवस हे दोन्ही दिवस दरवर्षी कधी साजरे केले जातात. तर बघा जागतिक कविता दिवस आणि जागतिक वन दिवस हे एकाच दिवशी साजरे केले जातात. तर एक लक्षात ठेवा, समजा आपण एखाद्या जंगलामध्ये गेलोय, त्या जंगलामध्ये आपण लक्षात ठेवा की एखादी कविता म्हणतोय नाही का, लय आवडले आपल्याला, जंगल खूप आवडले आणि आपल्याला कविता म्हणतोय. त्यामुळे हे दोन्ही दिवस एका दिवशी साजरे केले जातात. तर आपल्याला असं विचारलं की कोणत्या दिवशी साजरा केले जातात? तर बघा पहिला ऑप्शन ए आहे 21 मार्च, बी आहे 22 मार्च, सी आहे 5 जून आणि डी आहे 22 एप्रिल. तर बघूया आपण याचा आन्सर काय येते. बघा जागतिक कविता दिवस हा 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक वन दिवस दिवशी हा देखील 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो. 2026 ची जी थीम होती वर्ल्ड पोएट्री डे, जागतिक कविता दिवसची थीम होती युनिटी पीस अँड कल्चरल एक्सप्रेशन थ्रू वर्सेस, म्हणजेच कवितेच्या माध्यमातून एकता, शांतता आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती. ठीक आहे. तर जागतिक वन दिवस याची जी थीम आहे ती फॉरेस्ट अँड फूड, नॉरिशिंग पीपल अँड प्लॅनेट. ठीक आहे, ही त्याची थीम आहे. कशाची? जागतिक वन दिवस. मराठीत बघितलं तर जागतिक सगळे जंगल आणि अन्न, लोक आणि ग्रहाचे पोषण. ठीक आहे, ही त्याची मराठीतून झाली थीम. पुढचं बघू. 1 एप्रिल रोजी खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर बघा 1 एप्रिल हा असा दिवस आहे त्या दिवशी सॉरी, हा जो आहे हा पण ईस्ट मधलाच स्टेट आहे ज्याची साजरा केला जातो. त्यामुळे तुम्हाला हेच आन्सर माहिती असेल, कारण डी आन्सर जे आहे गुजरात, तो जे एमपीएससी करतात ते सगळ्यांनाच माहिती आहे की गुजरात आणि महाराष्ट्र एकच तारखेला 1 मेला स्थापना झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. ते काय विचारणं नाही असलं काय. पण 1 एप्रिलला कोणते झालं होते तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा आपल्याला ए ऑप्शन दिलाय बिहार, बी दिलाय ओडिशा, सी दिलाय राजस्थान. ठीक आहे, डी तर नाहीये तुम्हाला माहितीच आहे. डी इलिमिनेट होईल. आणि यातलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी ओडिशा. तर बघू आपण याविषयी माहिती. बघा ओडिशा, तर ओडिशाला जे साजरा केलं हे होतं ना, राज्य स्थापन दिन आहे ना, तर त्याला उत्कल असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच जे ओडिशामध्ये स्थापना दिवस आहे ना त्याला काय म्हणतात? उत्कल म्हणतात. उत्कल त्यांच्या भाषेमध्ये. 1 एप्रिल 1936 रोजी काय झालं होतं, बिहार आणि ओडिशा एकत्र होते आधी, त्यांचं विभाजन झालं 1936 ला. कधी झालं? 1 एप्रिलला झालं. ओडिशात पासून वेगळा प्रांत झाला. सर जॉन ऑस्टिन हॅबक हे या प्रांताचे पहिले राज्यपाल होते. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. कोण होते? ऑस्टिन हॅबक. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की 1953 मध्ये निर्माण झालेलं जे आंध्र प्रदेश आहे ते भाषिक तत्वावर बनलेलं पहिलं राज्य होतं. परंतु स्वातंत्र्य काळात 1936 मध्येच भाषिक तत्वावर स्वातंत्र्य प्राप्त करणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य आहे, हे लक्षात ठेवा. तर हे बघा, जे लिंगुल स्टेट जे आहेत, म्हणजे भाषिक तत्वावर पहिलं कोणतं राज्य झालं होतं? तर ओडिशा झालं होतं. ते कधी झालं होतं? ते 1936लाच झालं होतं काय. आणि 1953ला जे आंध्र प्रदेश झालं ना, ते त्यानंतर झालेले आहे. हे लक्षात ठेवा. तर पुढचं बघू आपण. जागतिक क्वांटम दिवस कधी साजरा केला जातो, म्हणजे वर्ल्ड क्वांटम डे कधी साजरा केला जातो? ए ऑप्शन आहे 14 मार्च, दुसरं बी आहे 14 एप्रिल, सी जे आहे 14 मे आहे आणि डी आहे 14 जून. याचं योग्य आन्सर बघूया आपण कधी केला जातो. बघा वर्ल्ड क्वांटम डे 14 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. तर तुम्हाला माहितीच आहे 14 एप्रिलला आंबेडकर जयंती असते. ओके, त्याच दिवशी हा साजरा केला जातो. तर क्वांटम फिजिक्स मधलं जे प्लँक्स कॉन्स्टंट आहे त्याचे जे सुरुवातीचे जे मूल्य आहे 4.14, ते पहिला 4 आकडा येतो म्हणून 4 एप्रिल असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जागतिक क्वांटम डे ते 14 एप्रिल. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढचं बघू आपण. जागतिक कला दिन कधी केला जातो साजरा आणि जागतिक आवाज दिन. ठीक आहे, हे दोन्ही दिन आहे ना ऍक्च्युली असे आहेत की एक आधी येतो, एक दुसरा नंतर येतो. ठीक आहे, तर जागतिक कला दिन कधी केला जातो आणि जागतिक आवाज दिन. 4 ऑप्शन दिले आहेत. जागतिक कला दिनसाठी बघू. 1 एप्रिल, 15 एप्रिल, 21 जून आणि 8 मार्च. आणि वर्ल्ड वॉइस डे साठी जे दिलेत ते आहेत 10 जानेवारी, 16 एप्रिल, 1 मे आणि 12 नोव्हेंबर असे दिलेले आहेत. तर बघू आपण याचा योग्य आन्सर काय. तर बघा जागतिक कला दिन जो आहे तो 15 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक आवाज दिन म्हणजेच वर्ल्ड व्हॉइस डे हा 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ठीक आहे, हा दिवस महान कलाकार जे वर्ल्ड आर्ट डे आहे तो कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर लिओनार्डो दी विंची. ठीक आहे,
लिओनार्डो विन्सी यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. जागतिक कला दिन 2026 ची थीम काय आहे? असं जर विचारलं तर बघा, अभिव्यक्तीची एक बाग, कलेच्या माध्यमातून समुदायाची निर्मिती. इंग्लिशमध्ये बघितलं तर गार्डन ऑफ एक्सप्रेशन, कल्टिवेटिंग कम्युनिटी थ्रू द आर्ट ही त्याची थीम आहे. आणि जर वर्ल्ड व्हॉइस डे ची थीम बघूया, केअरिंग फॉर अवर व्हॉइसेस ही इंग्लिशमधनं थीम आहे आवाज दिवसाची. आणि मराठीमध्ये बघा, आपल्या आवाजाची काळजी घ्या. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कधी कधी साजरे केले जातात. वर्ल्ड आर्ट डे कधी 15 एप्रिलला आहे, तर वर्ल्ड व्हॉइस डे 16 एप्रिलला आहे. पुढचं बघू, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस. इम्पॉर्टंट दिवस आहे हा, वर्ल्ड प्रेस डे, फ्रीडम डे. ठीक आहे, कधी केला जातो विचारले. ऑप्शन ए आहे 3 मे, बी आहे 3 मार्च, सी आहे 10 डिसेंबर आणि दुसरं डी जे आहे 2 ऑक्टोबर. ठीक आहे, असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. आपल्याला योग्य आन्सर सांगायचंय. तर बघूया आपण याचे योग्य आन्सर काय आहेत. ठीक आहे, तर बघा 3 मे या दिवशी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे हा साजरा केला जातो. युनेस्कोने 3 मे हा दिवस पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस म्हणून घोषित करण्यामागे काही रिझन आहे. ठीक आहे, का त्यांनी साजरा केला हे बघू आपण. आफ्रिकेतील महत्वाच्या विंडहोक जाहीरनाम्याशी म्हणजेच विंडहॉक डिक्लेरेशन याच्याशी जोडी आहे. तर विंडहोक डिक्लेरेशन कुठलं आहे? तर हा जाहीरनामा 1991 मध्ये झाला होता. नामिबियाच्या राजधानी विंडहोक येथे पत्रकाराच्या आफ्रिकन परिषदेत स्वीकारण्यात आला होता. याचा उद्देश आहे पत्रकारितेचे स्वातंत्र्य, माध्यमांची स्वायत्तता आणि मुक्त व जबाबदार पत्रकारितेची गरज यावर लक्ष ठेवणे. ठीक आहे, आणि 2026 ची थीम बघू काय आहे. तर बघा, 2026 ची थीम आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे ची, डीएनए डू नॉट अल्गोरिदम, जर्नलिझम इन द इन्फॉर्मेशन एज. म्हणजे डीएनए नॉट अल्गोरिदम, माहिती युगातील पत्रकारिता ही याची थीम आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचं बघू, जागतिक ऍथलेटिक डे म्हणजेच वर्ल्ड ऍथलेटिक दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? हा दिवस इम्पॉर्टंट का आहे तुम्हाला मी एक सांगू का? हे बघा, आता या वर्षीच विंटर ऑलिम्पिक झाले होते. आय थिंक फेब्रुवारी का मार्च मध्ये झाले होते. ठीक आहे, त्यावेळेला पण ऍथलेटिक्स आपण पाठवत असतो ना ऑलिम्पिक मध्ये. आता पण कॉमनवेल्थ झालं. तुम्हाला माहितीच असेल की 23 जुलै पासून चालू झालं होतं, 2 ऑगस्ट पर्यंत झालं, म्हणजे 8-9 दिवस होतं, बरोबर. तर ऍथलेटिक पाठवतो म्हणून जागतिक ऍथलेटिक दिवस कधी साजरा केला जातो हा क्वेश्चन आहे. तर बघा, ए ऑप्शन आहे 7 जानेवारी, दुसरं बी आहे 7 मे, सी जे आहे 29 ऑगस्ट आहे आणि डी जे आहे 23 जून. असे आपल्याला 4 पर्याय दिलेत. तर याचे योग्य आन्सर सांगायचं आपल्याला. ठीक आहे, तर बघूया आपण याचं योग्य आन्सर काय आहे. तर जागतिक ऍथलेटिक दिवस हा बघा 7 मे, ओके, 7 मे रोजी साजरा केला जातो वर्ल्ड ऍथलेटिक डे. तर का साजरा केला जातो हे बघू आपण. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिक फेडरेशन, IAAF, ज्याला आता आपण वर्ल्ड फेडरेशन म्हणतो, यांनी तत्कालीन त्यांचे जे अध्यक्ष होते पूर्वीचे, प्रिमो नाबोयालो यांनी 1996 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. कुणी केली होती? प्रिमो नाबेयालो. ठीक आहे, हे त्यांचे अध्यक्ष होते. आणि आता भारतामध्ये बघा 2 एक असे खेळ दिवस साजरे केले जातात. राष्ट्रीय क्रीडा दिवस, तो राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे भारताचे जे हॉकीचे जादूगार आहेत मेजर ध्यानचंद, ठीक आहे, यांच्या जन्मदिनी 29 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो. आणि भालाफेक दिवस एक साजरा करण्यात आलाय, आपण करतोय ऍक्च्युली. का करतोय तर नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं, हे सर्वच लोकांना माहिती आहे मॅक्सिमम. तर त्यांच्या त्यांच्या निमित्त 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय भालाफेक दिवस साजरा केला आहे. म्हणजे आता तेव्हापासून आपण साजरा करतोय, तेव्हापासून त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. ठीक आहे, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचंय. 2026 मध्ये जागतिक राष्ट्रकुल दिवस कधी साजरा करण्यात आला? तर बघा, कॉमनवेल्थ डे विचारले. आणि हा मी क्वेश्चन का मुद्दामून टाकला ऍक्च्युली. ह्याचं रिझन काही आहे का, आता कारण कॉमनवेल्थ झाले होते. ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल की बहुत इम्पॉर्टंट, कारण ते प्रत्येक 4 वर्षांनी होत असतात. ठीक आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात ठेवा. ते कुठं झाले? स्कॉटलँड मध्ये झालं होतं. स्कॉटलँड मध्ये ग्लासगो शहरामध्ये झालं होतं. ठीक आहे, आणि त्याच्याविषयी मी ना ऍक्च्युली व्हिडिओ पण टाकलेली आहे कॉमनवेल्थ विषयी, ती एकदा बघा, माझ्या प्लेलिस्ट मध्ये आहे. तर एकदा बघा तुम्ही, नाही का, खूप इम्पॉर्टंट आहे. मी पूर्ण रेकॉर्ड्स वगैरे सांगितलेले आहेत, कोणत्या खेळामध्ये सगळ्यात जास्त मेडल जिंकले वगैरे, एकदा बघा. तर बघा, कॉमनवेल्थ डे कधी साजरा करण्यात आला आत्ताचा विचारलंय. तर बघा, ए ऑप्शन जे आहे 1 मार्च, दुसरं बी म्हणते 9 मार्च आणि सी जे आहेत ते 15 मार्च आणि डी आहे 26 मार्च. तर बघा, जो कॉमनवेल्थ डे आहे ना, तो
हा जो साजरा करतो तो मार्च महिन्यात करतो आपण. तर मार्च महिन्याच्या दुसरा जो सोमवार येतो ना, सोमवार दुसरा, तेव्हा साजरा करतो. आणि बघा हा जो सोमवार आला होता ना आत्ताचा, तो आत्ताचा आला होता 9 मार्चला आला होता दुसरा वाला. म्हणून 9 मार्च 2026 ला कॉमनवेल्थ डे झालाय. ठीक आहे. तर याचं योग्य आन्सर ऑप्शन बी 9 मार्च. तर बघूया आपण त्याविषयी माहिती. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. याची थीम बघू. अनलॉकिंग अपॉर्च्युनिटी टुगेदर फॉर द प्रॉस्पेरियस कॉमनवेल्थ. ठीक आहे. ही त्याची संकल्पना होती. काय नाव त्याचं? अनलॉकिंग ऑपॉर्च्युनिटीज टुगेदर फॉर प्रॉस्पेरियस कॉमनवेल्थ. ठीक आहे. कॉमनवेल्थ मध्ये किती देश आहे बघू आपण. एकूण 56 देश आहेत. ठीक आहे. किती देश आहेत कॉमनवेल्थ मध्ये? तर 56 आहे. तर कॉमनवेल्थ म्हणजे काय? तर बघा असे आहे की जे इंग्रज होते ना, इंग्रज, ठीक आहे, इंग्रजांनी या भारतामध्ये 150 वर्ष राज्य केलं, तुम्हाला माहितीच आहे. तर इंग्रजांचे जे कॉलनीज होत्या, इंग्रजांच्या कॉलनीज अशा भरपूर देशांमध्ये होत्या पहिल्या. ठीक आहे. म्हणजे त्यांचं राज्य जे होतं भरपूर देशांमध्ये त्यांनी गाजवलं होतं. ठीक आहे. मग ते असे 56 देश होते की त्यांच्या आधीन म्हणजे इंग्रजांच्या आधीन त्यांनी हे केलं होतं, म्हणतात काय म्हणतात त्याला, त्यांच्या अंडर त्यांनी राहिले होते. तर विषय असा आहे की कॉमनवेल्थ अशाच कंट्रीज असतात ज्यांच्यावर इंग्रजांनी पहिलं कधी राज्य केलं होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि आता जे कॉमनवेल्थ जे झाले, जे कॉमनवेल्थ, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 74 कंट्रीने पार्टिसिपेट केलं होतं. ठीक आहे. आपल्याला लक्षात ठेवा. भारताने 39 मेडल जिंकली होती. तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये बघा किती मेडल जिंकली होती. सगळं लक्षात ठेवा की सुवर्ण पदक किती जिंकली, कांस्य पदक किती जिंकली, आणि हे रौप्य किती जिंकली ते तुम्हाला माहिती पाहिजे. 39 पदक आपण जिंकलेली आहेत. ठीक आहे. आणि 74 कंट्री होत्या कॉमनवेल्थ मध्ये आत्ताच्या. ठीक आहे. तर हे सगळं तुमच्या लक्षात आलं यायला पाहिजे. आणि पुढचं बघू आपण त्याविषयी. बघा, वर्ष 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची अधिकृत थीम काय होती? तर आता तुम्हाला माहिती पाहिजे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा केला जातो. तर बघा, हा जो कुटुंब दिवस आहे, अजून एक दिवस येतो. हा बघा, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आहे. तो येतो मे महिन्यामध्ये. आणि एक जो असतो, जो ग्लोबल म्हणतात त्याला, जागतिक कुटुंब दिवस, जागतिक, तो 1 तारखेला येतो जानेवारीच्या. ठीक आहे. तो दिवस वेगळा आहे, हा वेगळा आहे. तो कन्फ्युजन होऊ शकतात तुम्ही. तो दिवस वेगळा आहे आणि हा दिवस वेगळा आहे. हा येतो मे महिन्यात आणि तो येतो जानेवारी महिन्यात. तर बघा, मे महिन्याची थीम विचारलेली आहे. तर बघा, आपल्याकडे 4 ऑप्शन दिले. पहिला आहे फॅमिलीज अँड न्यू टेक्नॉलॉजी. बी आहे फॅमिलीज क्लायमेट ऍक्शन. सी आहे फॅमिलीज इनइक्वलिटीज अँड चाइल्ड वेल बिईंग. आणि डी जे आहे डेमोग्राफिक ट्रेंड्स अँड फॅमिलीज. ठीक आहे. तर आपल्याकडे 4 ऑप्शन दिले. तर आपल्याला योग्य आन्सर सांगायचे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता याचे बघा, ऑप्शन सी जे आहे फॅमिलीज इनइक्वलिटीज अँड चाइल्ड वेल बिईंग, ही याचं योग्य आन्सर आहे, ऑप्शन सी. याच्याविषयी आपण माहिती बघू. बघा, आंतरराष्ट्रीय परिवार दिवस, ठीक आहे, हा दरवर्षी 15 मे रोजी, बघा, 15 मे ला साजरा करतात. आणि तो कधी आहे? तो 1 जानेवारीला केला जातो. त्याचं नाव आहे ग्लोबल, म्हणजे जागतिक कुटुंब दिवस. तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. ह्याची थीम बघू काय आहे. 2026 ची थीम आहे परिवार, असमानता आणि बालकल्याण. आणि ही त्याची थीम आहे. इंग्लिशमध्ये बघा, फॅमिलीज इनइक्वलिटीज अँड चाइल्ड वेल बिईंग, ही त्याची थीम आहे. पुढचं आपण बघू. सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस हा कधी साजरा केला जातो? हा क्वेश्चन विचारलाय. तर बघा, आपल्याकडे 4 पर्याय दिलेत. सिक्कीमसाठी दिलेत 1 मे, दुसरा आहे 16 मे, दुसरा आहे सी आहे 2 जून, आणि चौथं डी आहे 15 ऑगस्ट. आणि इंटरनॅशनल डे ऑफ लाईट ह्याच्यासाठी पण 4 पर्याय आहेत. पहिला आहे 15 मे, दुसरा आहे 16 मे, तिसरा आहे 23 जून, आणि चौथं डी जे आहे 10 ऑक्टोबर. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, इंटरनॅशनल डे ऑफ लाईट म्हणजेच आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन, आणि सिक्कीमचा जे स्थापने दिवस आहे तो एकाच दिवशी झालेला आहे. ठीक आहे. कधी झालाय? तर 16 मे. तर तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो, ट्रिक सांगतो. 16 मध्ये लक्षात ठेवा की 16 म्हणजे सोना. 16 सोना लक्षात ठेवा. सोनं कसं असतं? सोनं कशाचं असतं? सिक्क्याचं असतं ना, सिक्का. आपल्या पैशाचा शिक्का असतो ना, शिक्का. ओके. शिक्का जो असतो, सोन्याचा शिक्का, एक लक्षात ठेवा, सोन्याचा शिक्का म्हणजे जिथं 16 दिसेल ना तुम्हाला, 16 लक्षात ठेवायचं. आता असंच ऑप्शन असतात तुम्हाला की 16 आहे.
ठीक आहे. 16 कुठलं? शिक्का, 16 शिक्का. आणि जे शिक्का कशाचा असतो? जो सोन्याचा असतो. आणि जो सोन्याचा जो असतो शिक्का तो कसा असतो? चमकत असतो. म्हणजेच लाईट असते त्याच्यावर. म्हणून जे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन जो आहे, इंटरनॅशनल डेज ऑफ लाईट, आणि सिक्कीमचा जो दिवस आहे एकाच दिवशी येतो. म्हणून याचं जे ऑप्शन बी आहे 16 मे हे याचं योग्य आन्सर आहे. ते तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा वाटतील तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, आता सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस कधी झालाय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस बघा. आता सिक्कीम राष्ट्राचा जो दिवस झालाय 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे राज्य बनवले, म्हणून हा दिवस सिक्कीमची स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. तर बघा, 22 मेला काय झालं होतं? 35व्या घटनादुरुस्तीनिमित्त 22वे, सॉरी, हा, हे 22वं राज्य आहे. कोणतं? सिक्कीम, जे न स्थापना दिवस झाली होती. ठीक आहे. 35वी घटना दुरुस्ती झाली होती. ठीक आहे. 35व्या घटना दुरुस्तीवरून सिक्कीम हे राज्य भारताचं बनले. कितवं आहे तर भारताचं 22वं राज्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि 16 मे रोजी म्हणजे सिक्कीमचा स्थापना दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन दोन्ही एकाच दिवशी येतात. हे तुम्हाला मी आताच सांगितले. काय तर हा जो इंटरनॅशनल डे ऑफ लाईट आहे त्याविषयी बघू. युनेस्को विज्ञान, संस्कृती, कला आणि शाश्वत विकासामध्ये प्रकाशाच्या भूमिकेचे महत्व पटवण्यासाठी युनेस्कोने हा दिवस साजरा करते. 16 मे म्हणजे सिक्कीम स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस हे दोन्ही एकाच दिवशी येतात. 1960 मध्ये काय झालं होतं? पहिल्यांदा लेझरचा यशस्वी वापर करण्यात आला. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय झालं होतं? 1960 मध्ये लेझरचा यूज केला आणि तेव्हापासूनच आपण हा जो दिवस आहे साजरा करतो 1960 पासून. कोणता? तर इंटरनॅशनल डे ऑफ लाईट. पुढचं आपण बघू. बघा, आता मी आहे ना जेवढे एमसीक्यू घेतले होते सगळे इम्पॉर्टंट होते. अजून एमसीक्यू बनवणार होतो, परंतु व्हिडिओ खूप मोठं झालं असतं. मी जेवढे एमसीक्यू घेतलेत खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारणारच आहे तुम्हाला. आणि आता जे पुढचे जे स्लाइड्स आहेत त्यामध्ये मी सगळ्या ज्या डेज आहेत त्याच्या आणि थीम कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा, काही महत्वाच्या हे आहेत, थीम आहेत आणि दिवस आहेत. जैवविविधता दिवस हा साजरा केला जातो 22 मेला. ठीक आहे. 22 मेला असतो जैवविविधता दिवस. त्याची थीम बघा 2026 ची काय आहेत? तर ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट. ठीक आहे. ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट कशाची थीम आहे? जैवविविधता दिवस. कधी असतो? 22 मेला. पर्यावरण दिवस बघू 5 जूनला असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची थीम बघू काय आहे या वर्षीची. इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार स्टार करायला 100% कुठे ना कुठेतरी पेपरला विचारणार. इन्स्पायर्ड बाय द नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर ही याची थीम आहे. आता लोकसंख्या दिवस बघू. हा पण इम्पॉर्टंट आहे का? तर तुम्हाला माहितीच आहे 2027 मध्ये जनगणना होणार आहे. तर त्यामुळे हा इम्पॉर्टंट दिवस आहे. हे विचारू शकतात कधी होतो. तर 11 जुलैला केला जातो लोकसंख्या दिवस. तर याची थीम काय आहे? रिअलायझिंग द होप्स अँड ऍस्पायरिंग ऑफ यंग पीपल. ठीक आहे. इम्पॉर्टंट थिंग्स आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक रक्तदान दिवस हा 14 जूनला साजरा केला जातो. याची थीम बघू काय आहे? तर 1 ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह द ब्लड सेव्ह द लाईव्ह ही याची थीम आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा पण इम्पॉर्टंट आहे. स्टॅटिस्टिक्स म्हणतात त्याला. ठीक आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे हा इम्पॉर्टंट आहे. 29 जूनला असतो. त्याची थीम काय आहे? अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा. आणि जागतिक हेपॅटायटिस डे हा पण इम्पॉर्टंट आहे. हा कधी असतो? 8 जुलैला असतो. जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे बघा. हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन ही याची थीम आहे. लेट्स ब्रेक इट डाऊन थीम आहे. पुढचं बघू आपण. हे पण इम्पॉर्टंट आहे. तेच आंतरराष्ट्रीय योग दिवस हा पण इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहितीच आहे. कधी असतो? 21 जून. हे मॅक्सिमम लोकांना माहिती आहे. परंतु बघा, योग दिवस असतो त्याच दिवशी अजून एक दिवस असतो, तो म्हणजे जागतिक संगीत दिवस. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की दोन्ही दिवस एकाच दिवशी असतात, जागतिक संगीत दिवस आणि योग दिवस. ठीक आहे. तर जागतिक योग दिवसाची थीम काय आहे? तर योगा फॉर हेल्दी एजिंग. आणि जागतिक संगीत दिवस जो 21 जूनला साजरा केला जातो थीम आहे म्युझिक फॉर ऑल इन्क्लुजन. आणि त्यानंतर 23 जूनला 2 दिवसानंतरच जो साजरा केला जातो जागतिक ऑलिम्पिक दिवस. ठीक आहे. तर विंटर ऑलिम्पिक झालेले होते यावर्षी. आता विचारू शकतात, सांगता येत नाही, पण मी टाकले माझ्या मनाला वाटलं की येऊ शकतो एकदमला. बघा, 23 जूनला केला जातो. याची थीम बघू. यू कॅन डू धिस, लेट्स मूव्ह. ठीक आहे. यू कॅन डू धिस, लेट्स मूव्ह ही त्याची थीम आहे. आणि जागतिक मैत्री दिवस हा कधी असतो? तर बघा, जागतिक मैत्री दिवस हा 30 जुलैला असतो. ठीक आहे.
म्हणजे 30 जुलै शेवटच्या दिवशी असतो. जुलै, ठीक आहे. सॉरी, एक दिवसा आधी म्हणजे 31 जुलैचा महिना असतो ना, 30 जुलैला असतो हा कुठला जागतिक मैत्री दिवस. ठीक आहे. आणि भारतामध्ये कधी साजरा केला जातो, तर भारतात 2 ऑगस्टला साजरा करतात. हे पण लक्षात ठेवा. आणि याची थीम काय आहे जागतिक मैत्री दिवसाची, तर ग्लोबल पीस अँड कनेक्शन थ्रू द फ्रेंडशिप. ठीक आहे, ही त्याची थीम आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढचं आपण बघू. आता बघा, हे मी सगळे सगळे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतले होते आतापर्यंतचे. आता मी काय केले, की जानेवारी पासून ते जे जुलै पर्यंतचे डेज आणि थीम त्याचा मी चार्ट बनवलाय. ठीक आहे, तुम्ही एकदा बघा, वाटल्यास तर स्क्रीनशॉट पण काढू शकतात. काय तुम्हाला जर वाटलं तर, कारण सगळ्यांची मी थीम आहे, सगळ्यांच्या थीम आहेत, असं एक पण हे नाही की जास्त करून थीम मी कव्हर केलेल्या आहेत. आणि त्याची मिनिंग पण कव्हर केलेत मी साईडला. मराठीमधनं पण सांगितलं की या थीमचा अर्थ काय आहे मराठीतनं. ठीक आहे. तर बघा, 3 जानेवारीला काय झालंय, आंतरराष्ट्रीय मन कल्याण दिवस. ठीक आहे. हा साजरा केला जातो जागतिक कोणतं आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन. ठीक आहे. तर याची थीम बघू काय आहे आपल्या 3 जानेवारीची. एनकरेज द पीपल टू अडॉप्ट holistic practice such as mindfulness, exercise, nutrition and emotional balance. मराठीत बघा, तर सहजता, व्यायाम, योग्य आहार आणि भावनिक संतुलन यांचे अवलंब करून सर्वांगीण आरोग्य जपण्यास प्रोत्साहन देणे. ठीक आहे. आणि अजून 3 जानेवारीला काय होतं, तर सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. ती 2026 मध्ये कितवी झाली जयंती, तर 194वी जयंती झाली. ठीक आहे. तर या दिवशी बालिका दिवस असतो, तुम्हाला माहिती असेलच. कधी 3 जानेवारीला त्यांची 194वी जयंती आता झाली आहे. त्याची थीम काय होती, हॉनरिंग इंडियाज फर्स्ट फिमेल टीचर. 3 जानेवारी 2026. तर राणी वेंचू नेचियर जयंती, यांची एक जयंती आहे, राणी वेलू नचियार. हॉनरिंग द क्वीन ऑफ शिवगंगा. ठीक आहे, हे नाही विचारणार. पुढचं बघू आपण, जागतिक ब्रेल दिवस. मी आता सांगितलं तुम्हाला. आता बघा, 4 जानेवारीला असतो, मग तुम्हाला मग सांगितलं होतं, हा त्याचा एमसीक्यू घेतलाय. त्याची थीम पण बघा काय आहे, फ्रॉम टच टू एम्पॉवरमेंट, म्हणजेच स्पर्शातून सक्षमीकरणाकडे. ठीक आहे. तेव्हा इथं लिहिलंय मी, स्पर्शातून सक्षमीकरणाकडे. ठीक आहे. हे झूम करून दाखवते तुम्हाला. राष्ट्रीय सिद्ध दिवस कधी असतो, बघा आता हे पण दिले, 6 जानेवारीला आहे बघा. राष्ट्रीय कुठला सिद्ध दिवस, सिद्ध फॉर ग्लोबल हेल्थ, जागतिक आरोग्यासाठी सिद्ध चिकित्सा. दुसरा एक 6 जानेवारीला असतो, जागतिक युद्धातील अनाथ दिन. याची काय थीम काय, टू हायलाइट द स्ट्रगल ऑफ चिल्ड्रन हु लूज देअर पॅरेंट्स ड्यू टू द आर्म्ड कॉन्फ्लिक्ट. युद्धामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे, ही त्याची थीम आहे. 8 जानेवारीचा बघू, पृथ्वी परिभ्रमण दिवस. जी थीम काय, प्रमोट अवेअरनेस ऑफ प्लॅनेटरी मोशन अँड स्पेस सायन्स, ग्रहांची गती आणि अंतराळ विज्ञानाविषयी जागरूकता वाढवणे. 9 जानेवारीचं काय आहे, तर प्रवासी दिवस आहे. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वर्षी झाला होता, परंतु थीम जी आहे ती कॅरी होत असते प्रत्येक वर्षी. मागचीच थीम परत कॅरी झालेली आहे. तर इंडियन डिस्कपरा नाही का, इंडियन डिस्कपरा रोल इन द नॅशनल बिल्डिंग अँड ग्लोबल एंगेजमेंट, याची थीम आहे. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस, ह्याच्याविषयी मी एमसीक्यू घेतलेला आहे. ते ह्याची थीम बघू, हिंदी फ्रॉम ट्रॅडिशनल नॉलेज टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ही त्याची थीम आहे. काय, तर पुढचं बघू आपण. 11 ते 17 जानेवारीला काय झालं होतं, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह झाला होता. सेफ्टी फर्स्ट, लाईफ फर्स्ट, ही त्याची थीम आहे. सुरक्षा प्रथम, जीवन प्रथम. 12 जानेवारीला काय आहे, राष्ट्रीय युवा दिवस. याची थीम काय, इग्नाइट द सेल्फ, इम्पॅक्ट द वर्ल्ड. इग्नाइट द सेम, इम्पॅक्ट द वर्ल्ड. कशाची, राष्ट्रीय युवा दिवस. हा पण इम्पॉर्टंट आहे. मी जास्त कव्हर नव्हतं केलं, पण काय काय इथं आहेत, तर लक्षात ठेवा. पुढचं बघू आपण. 14 जानेवारीला सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस. हॉनरिंग अवर वेटरनल कमिटमेंट, डिग्निटी अँड वेलफेअर. आपल्या माजी सैनिकांना सन्मान, समर्पण, प्रतिष्ठा आणि कल्याण, ही त्याची थीम आहे. भारतीय सेना दिवस आता सांगितलं होतं, त्याची थीम पण बघा, की 15 जानेवारीला असतो. आणि थीम काय आहे, इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी. ठीक आहे, ही याची थीम आहे. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सांगितले मी तुम्हाला. आता पुढचं बघू. बघा, 16 जानेवारीला काय आहे, तिरुवल्लूर, हे सोडून द्या. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, हा पण लक्षात ठेवा. कधी आहे, 16 जानेवारीला आहे, 2026ला. ठीक आहे, कधी आहे, 16 जानेवारी 2026ला. थीम काय आहे, मार्किंग अ डिकेड ऑफ द स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह. ठीक आहे.
मार्किंग द डिकेड ऑफ स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह. आणि बघा स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल आहे हे पण लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त स्टार्टअप जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचं जर कंट्रीब्युशन बघितलं तर 17% 17 पॉईंट काहीतरी पर्सेंटेज आहे ते पूर्ण इंडियाचे आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, आपल्या येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारू शकतात की किती टक्के कंट्रीब्युशन आहे महाराष्ट्राचं स्टार्टअप मध्ये. 17.3 या 4% काहीतरी आहे, हे लक्षात ठेवा. कधी असतो? 16 जानेवारीला असतो. 19 जानेवारीला काय आहे? काक बोरोग दिवस. हा काय इम्पॉर्टंट नाही, हे सोडून द्या. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दिवस. एनडीआरएफ स्थापना, मार्क्स द फॉर्मेशन ऑफ एनडीआरएफ अँड डिझास्टर मॅनेजमेंट. हा पण इम्पॉर्टंट नाही एवढा. 21 जानेवारीला मी सांगितलंच आहे तुम्हाला, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय राज्यांचा स्थापना दिवस आहे. ठीक आहे, ते सांगितलं. 22 जानेवारीचं बघा राष्ट्रीय मतदाता दिवस. तर मतदान आपण करतो ना, कधी असती तर 22 जानेवारी. त्याची थीम काय आहे? माय इंडिया माय वोट. हा इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतं. पण मला वाटत नाही हे बघा एक्झाम मध्ये ना आजकालची ट्रेंड जी आहे ना एमपीएससी विचारण्याची, ती नॅशनल जास्त विचारत नाही. इंटरनॅशनल जे डेज असतात तेच विचारतात, त्याचे थीम्स विचारतात. त्यामुळं हे जे क्वेश्चन आहेत राष्ट्रीय मतदाता दिवस ते मॅक्सिमम लोकांना माहिती असतं. त्यामुळे मला वाटत नाही, विचारलं तर थीम विचारू शकतात. पण तरी बघा एकदा थीम काय आहे राष्ट्रीय मतदाता दिवसाची. माय इंडिया माय वोट विथ द टॅगलाईन काय आहे? सिटीजन ऍट द हार्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी. 23 जानेवारीला काय झालं होतं? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते, मग पराक्रम दिवस आपण साजरा करतो. ठीक आहे, याची काय थीम एवढी इम्पॉर्टंट नाही. आता बघा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस, आता मी सांगितलं होता द पॉवर ऑफ युथ इन द को क्रिएटिंग एज्युकेशन. याची थीम इम्पॉर्टंट आहे 24 जानेवारीची आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस. ठीक आहे, तर हे काही आहे. आता पुढचं बघू आपण. 25 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिवस. हा पण इम्पॉर्टंट आहे. थीम काय सांगितले मराठीत बघितली होती आपण तेव्हा. आता बघा इंग्लिश मधनं, लेप्रोसी इज क्युरेबल, द रिअल चॅलेंज इज स्टिग्मा. हे इम्पॉर्टंट आहे. आणि जे 26 जानेवारीला भारताचा प्रजासत्ताक दिवस झालाय, तर काय झालंय 150 इयर कम्प्लीट झाले वंदे मातरमला आणि समृद्धी का मंत्र. ठीक आहे, तर 150 वर्ष झालेत. आणि पुढचं बघू आपण. राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी असतो? 25 जानेवारीलाच असतो. ठीक आहे, रुरल अँड कम्युनिटी सेंट्रिक टुरिझम. 26 जानेवारीचं पण बघू आपण एक. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. याची थीम काय बघा, आंतरराष्ट्रीय असल्यामुळं कस्टम प्रोटेक्टिंग सोसायटी थ्रू द विजिलन्स अँड कमिटमेंट. म्हणजेच सतर्कता आणि बांधिलकीच्या माध्यमातून सीमाशुल्क विभाग समाजाचे संरक्षण करतो, या भूमिकेचा गौरव करणे. ठीक आहे, तर बघा मी ना काय केलं ऍक्च्युली, हे ज्या थीम आहेत त्याचं मराठीत अर्थ पण सांगितलंय मी शेजारी. याची थीमचा अर्थ काय थोडक्यात. ठीक आहे, थीम काय सांगते प्रत्येकाची हे मी बघितलं, तुम्ही एकदा बघा. ठीक आहे, कोणाला जर याची पीडीएफ वगैरे पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा. ठीक आहे, माझा एक टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याच्यावर मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, चॅनलवर माझ्या ऍड व्हा, कारण नवीन चॅनल आहे माझं. तुम्हाला पाठवलं त्या पैसे नाही का. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. पुढचं बघू आपण आता काय तर बघा. आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस हा कधी असतो? हा इम्पॉर्टंट आहे. हा 26 जानेवारीचा ते. तर बघा क्लीन एनर्जी फॉर पीपल अँड प्लॅनेट ही त्याची थीम आहे. हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस. थीम काय आहे? क्लीन एनर्जी फॉर पीपल अँड प्लॅनेट. लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी स्वच्छ, टिकाऊ व पर्यावरण ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे. 27 जानेवारीला काय असतं? तर नॅशनल जिओग्राफिक डे असतो. ठीक आहे, तर नॅशनल जिओग्राफी डे ची थीम काय आहे? द फ्युचर ऑफ लर्निंग, द फ्युचर ऑफ अवर प्लॅनेट ही त्याची थीम आहे. म्हणजेच शिक्षणाचे भविष्य आपल्या पृथ्वीच्या शाश्वत भविष्यासाठी महत्वाचे आहे, याबद्दल जागरूकता निर्माण करणे. ह्याची थीम आहे. होलोकॉस्ट स्मृती दिन. हे नाही विचारणार. आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस. तर बघा 28 जानेवारीला काय आहे? डेटा गोपनीयता दिवस आहे आंतरराष्ट्रीय. त्याची थीम काय आहे? प्रायव्हसी इन द एज ऑफ एआय, एम्पॉवरिंग द इंडिव्हिज्युअल, प्रोटेक्टिंग द राईट. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वैयक्तिक गोपनीयता जपणे, व्यक्तींना सशक्त करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही त्याची थीम आहे. पुढचं बघू आपण. 28 जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती आहे. कधी आहे? 161वी जयंती होती त्यांची आता. तर त्यांची थीम होती टू हॉनर हिज रोल, नाही का, द फ्रीडम फायटर, सोशल रिफॉर्मर अँड नॅशनल लीडर.
आता बघा महात्मा गांधींची पुण्यतिथी हे ऍक्च्युली हे चुकले थोडस. 30 जानेवारीला आहे, लक्षात ठेवा. हे 27 जानेवारी चुकीने झालेले. कधी असती तर 30 जानेवारीला असती. 30 जानेवारीलाच आपण हे करतो साजरा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अं, कुष्ठरोग दिवस असतो. ठीक आहे. तर हे सगळे इम्पॉर्टंट आहे. अं, आणि आता एक बघा, 31 जानेवारीचा एक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस. कधी असतो? 31 जानेवारीला. थीम काय आहे? लेट्स प्रिझर्व द झेब्रा अँड अदर बायोडायव्हर्सिटी. तर ठीक आहे, हे सगळे जानेवारीचे कंप्लीट झाले. तर आता आपण पुढचं बघू, फेब्रुवारीचं. 1 फेब्रुवारी 2026चं बघू आता काय आहे. तर बघा, भारतीय तटरक्षक दल दिन. थीम काय आहे? सुरक्षित तट, समृद्ध भारत, सिक्युअर कॉस्ट, प्रॉस्पिरियस इंडिया. मराठीत अर्थ बघा, सुरक्षित सागरी किनारो आणि समृद्धी भारत घडविण्याचा संदेश. 2 फेब्रुवारीला जागतिक आर्द्रभूमी दिन, वर्ल्ड वेटलँड डे सांगितलं होतं तुम्हाला, जे थीम पण इम्पॉर्टंट आहे. काय? द वेटलँड अँड ट्रॅडिशनल नॉलेज, सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. ठीक आहे. आणि पुढचा जो आहे आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस, डायलॉग ओव्हर डिव्हिजन, ही त्याची थीम आहे. कधी असतो? 4 फेब्रुवारीला. परत 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस आहे. त्याची थीम काय? युनायटेड बाय युनिक आहे. 6 फेब्रुवारीला महिला जननेंद्रिय विकृतीकरण विरुद्ध शून्य सहनशीलता दिवस. थीम काय आहे? टुवर्ड्स 230 2030, नो एंड टू FGM विदाउट सस्टेन्ड कमिटमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि गुंतवणुकीशिवाय FGMचे निर्मूलन शक्य नाही. ठीक आहे. हे जर मी त्याच्या अर्थ पण लिहिलेत, एकदा बघा तुम्ही. आता बघा, 1 ते 7 फेब्रुवारी मध्ये कुठला सप्ताह आहे? जागतिक अंतरधर्मीय सप्ताह आहे. बेटर टुगेदर फॉर हार्मनी वर्ल्ड. 9 फेब्रुवारीला काय असतं? तर आंतरराष्ट्रीय अपस्मार म्हणजे इपिलेप्सी दिन असतो. थीम काय? एपिलेप्सी पेज, टर्निंग स्टोरीज इन टू द ऍक्शन. 10 फेब्रुवारीला काय? जागतिक कडधान्य दिवस. ठीक आहे. जागतिक कडधान्य दिवस हा पण इम्पॉर्टंट आहे. पल्सेस दिवस आहे. थीम काय? पल्सेस ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स. ठीक आहे. 10 फेब्रुवारीला काय असतो? तर आंतरराष्ट्रीय अरेबियन बिबट्या दिवस, लीप ऑफ होप थीम आहे. 10 फेब्रुवारीला एक आहे राष्ट्रीय कृमीनाशक दिन, हेल्दी चिल्ड्रन स्ट्रॉंग नेशन. 10 फेब्रुवारीला अजून एक दिवस आहे, सुरक्षित इंटरनेट दिवस. थीम काय आहे? स्मार्ट टेक सेफ चॉईसेस, एक्सप्लोरिंग सेफ अँड रिस्पॉन्सिबल यूज ऑफ AI. 11 फेब्रुवारीला कुठला दिवस येतो? अजून एक विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, फ्रॉम विजन टू इम्पॅक्ट, रिडिफायनिंग स्टेम बाय क्लोजिंग द जेंडर गॅप. 11 फेब्रुवारीला एक दिवस येतो, जागतिक युनानी दिवस. थीम काय आहे? इनोव्हेशन अँड एव्हिडन्स इन द युनानी प्रॅक्टिस. 12 फेब्रुवारीला एक येतो, हिंसक अतिरेकाविरुद्ध प्रतिबंध दिवस. थीम काय आहे? प्रिव्हेंटिंग व्हायलेंट एक्स्ट्रीमिस्ट इन द एज ऑफ न्यू अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे. ह्याची आहे ना बाजूला मी अर्थ लिहिले, तुम्ही एकदा वाचा. एवढं सगळं एक्सप्लेन नाही करता येत एका व्हिडिओमध्ये. पुढचं बघू आपण. 15 फेब्रुवारीचं बघू, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. थीम काय? डेमॉन्स्ट्रेटिंग इम्पॅक्ट फ्रॉम चॅलेंज टू चेंज. 17 फेब्रुवारीला काय असतं? तर जागतिक पर्यटन लवचिकता दिवस. थीम काय? टुरिझम रेझिलियन्स इन द ऍक्शन, फ्रॉम क्रिसिस रिस्पॉन्सिबल टू इम्पॅक्टफुल ट्रान्सफॉर्मेशन. 18 फेब्रुवारीला काय आहे? आंतरराष्ट्रीय ऍस्परजन दिन, मेकिंग द हन्स ऍस्परजन बर्थडे अँड प्रमोशन अवेअरनेस ऍक्सेप्टन्स. 20 फेब्रुवारीला काय आहे? जागतिक सामाजिक न्याय दिन. हा इम्पॉर्टंट आहे, हा स्टार मार्क करा. कधीचा? 20 फेब्रुवारीचा. जागतिक सामाजिक न्याय दिवस इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट 100%. तर मी त्यात घेतला नाहीये, लक्षात ठेवा. कधी असतो? 20 फेब्रुवारीला. थीम पण बघा काय त्याची, रिन्यूड कमिटमेंट टू सोशल डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस. ठीक आहे. त्याची थीम आहे. 21 फेब्रुवारीला बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. ठीक आहे. हा पण इम्पॉर्टंट दिवस आहे. तिथं मला जेवढं कव्हर नाही करता आले जास्त, MCQ लय जास्त झालं असते, म्हणून बघा आता लक्षात ठेवा. कधी असतो? 21 फेब्रुवारीला कोणता दिवस आहे? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. थीम काय आहे? युथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन. ठीक आहे. अजून बघा, 21 फेब्रुवारीला अजून 2-3 दिवस आहेत. तर बघा, 21 फेब्रुवारीला अजून एक दिवस आहे, जागतिक पेंगोलिन दिन. थीम काय आहे? गार्डियन इन द ऍक्शन. ठीक आहे. आणि 22 फेब्रुवारीला बघा, जागतिक विचार दिन आहे. त्याची थीम आहे अवर फ्रेंडशिप. मी तुम्हाला सांगितलं होतं
23 फेब्रुवारीला बघा जागतिक शांतता व समज दिन. एम्ब्रासिंग डायव्हर्सिटी, कल्टिवेटिंग पीसेस फॉर ऑल. 24 फेब्रुवारीला काय आहेत तर केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणजे डिजिटल इन्फॉर्मेशन फॉर ट्रान्सपारंट टॅक्सेशन. 27 फेब्रुवारीला काय आहे चंद्रशेखर आझाद बलिदान दिवस आहे. ठीक आहे. त्याची थीम काय होती सिम्बॉलायझिंग फिअरलेस रेजिस्टन्स अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. 27 फेब्रुवारीला काय असतो तर बघा आंतरराष्ट्रीय ध्रुवीय अस्वल दिवस. त्याची थीम काय प्रोटेक्टिंग द मॉम आणि कब्स. ठीक आहे. आता 27 फेब्रुवारीला बघा एनजीओ आहे जागतिक स्वयंसेवी संस्था दिन. एनजीओ दिन आहे. रिस्टोरिंग द डिग्निटी थ्रू द इन्क्लुजन. 27 फेब्रुवारीला अजून एक दिवस आहे राष्ट्रीय प्रथिन दिन, प्रोटीन दिन. ठीक आहे. प्रोजेक्ट प्रोटीन थाली ही त्याची थीम आहे. 28 फेब्रुवारीला अजून एक दिवस आहे दुर्मिळ रोग दिन. मोर दॅन यू कॅन इमॅजिन द रिअलिस्टिक बिहाइंड द रेअर डिसिजेस. सगळे याचे थीम आहेत. त्याच्या शेजारी मराठीत अर्थ एकदा बघा. पुढचं बघू आपण. बघा मार्च महिन्याकडे आलो आपण आता. तर बघा मार्च महिन्याचं बघू आता. 1 मार्चला बघा 1, 2, 3, 4 चार डेज आहेत 1 मार्चला. जागतिक समुद्री गवत म्हणजे सी ग्रास दिन. थीम काय आहे सी ग्रास एनरिच ओशन बायोडायव्हर्सिटी अँड फिशरीज. अर्थ काय आहे समुद्री गवत महासागरातील जैवविविधता आणि मत्स्य संपत्ती समृद्ध करते. बघा आता नागरी लेखा दिन 1 मार्चला असतो. 50th फाउंडेशन डे ऑफ द इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस. थीम काय आहे पीपल फर्स्ट. ठीक आहे. 1 मार्चला अजून एक दिवस आहे जागतिक नागरी संरक्षण दिन. मॅनेजिंग एन्व्हायरमेंटल रिस्क फॉर रेझिलियन्स अँड सस्टेनेबल फ्युचर. 3 मार्चला आहे जागतिक श्रवण दिन. मी घेतला होता एमसीक्यू मध्ये. फ्रॉम कम्युनिटीज टू क्लासरूम हिअरिंग केअर फॉर ऑल द चिल्ड्रन. 3 मार्चला कोणता आहे जागतिक वन्यजीव दिवस. मेडिसिनल अँड ऑटो ॲरोमॅटिक प्लांट कन्झर्विंग हेल्थ हेरिटेज अँड लिव्हलीहुड. 4 मार्चला कोणता आहे जागतिक स्थूलता दिवस. 8 बिलियन रिझन्स टू ऍक्ट ऑन ओबेसिटी. जे लठ्ठपणा असतो तो त्याच्यावरचा दिवस आहे. कधी आहे तर बघा 4 मार्चला आहे. 8 बिलियन रिझन टू ऍक्ट ऑन द ओबेसिटी ही त्याची थीम आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्चला आहे. ठीक आहे. तर लसींच्या शोषणाविरुद्ध लढा दिन कधी आहे 4 मार्चला आहे. त्याचे थीम तुम्ही एकदा बघा. काही खूप मोठ्या मोठ्या त्यातले इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. तर बघा आता या 8 मार्चला जे आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. ठीक आहे. याची पण थीम इम्पॉर्टंट आहे. राईट जस्टिस ऍक्शन फॉर ऑल वुमेन अँड गर्ल. ठीक आहे. तर ही त्याची इम्पॉर्टंट थीम आहे. 10 मार्चला बघा महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन. वुमेन जजेस ऑन द बेंच अँड बियॉन्ड प्रोटेक्टिंग अक्रॉस द जस्टिस. ठीक आहे. हे सगळ्या थीम आहेत. पुढचं बघू आपण. 11 मार्चला काय झालं होतं धूम्रपान निषेध दिन. ठीक आहे. तर थीम काय आहे द स्मोक फ्री लाईफ स्टार्ट विथ द स्मोक फ्री डे. ठीक आहे. जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणजे किडनी डे असतो. कधी 13 मार्चला असतो. बघा जागतिक असतो. इम्पॉर्टंट आहे विचारू शकतात. तर बघा त्याची थीम काय आहे किडनी हेल्थ फॉर ऑल केअरिंग फॉर पीपल प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. 13 मार्चला अजून एक दिवस आहे जागतिक काय रोड ट्रॅक्टर दिन. डेमॉन्स्ट्रेटिंग इम्पॅक्ट फ्रॉम चॅलेंज टू चेंज. 13ला अजून एक दिवस आहे जागतिक झोप दिवन म्हणजे झोपायचा दिवस आहे. स्लीप वेल लिव्ह बेटर. 14 मार्चला कुठला येतो पाय दिवस आहे. मॅथमॅटिक्स अँड होप याची थीम आहे. 14 मार्चला कोणता येतो नद्यांसाठी कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस. थीम काय आहे प्रोटेक्ट रिव्हर्स प्रोटेक्ट पीपल हे थीम आहे. 15 मार्चला येतो आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणजे सेफ प्रोडक्ट कॉन्फिडंट कन्झ्युमर थीम आहे. ठीक आहे. हे राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. थीम बघा इम्युनायझेशन फॉर ऑल ह्युमॅनिटी पॉसिबल. ठीक आहे. जागतिक समाजकार्य दिवस कधी असतो 17 मार्चला असतो. ठीक आहे. तर याचे थीम जे आहेत को बिल्डिंग होप अँड हार्मनी ए हार्मी बी कॉल अप टू युनाइट डिव्हिडेड सोसायटी. ठीक आहे. अजून एक बघा जागतिक पुनर्वापर दिवस कधी असतो 20 मार्चला. थीम काय आहे सेव्हन्थ रिसोर्स. आता अजून एक दिवस आहे बघा जागतिक चिमणी दिवस 20 मार्चला. फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स. ठीक आहे. ही त्याची थीम आहे. तर एवढे इम्पॉर्टंट आहेत. अजून बघा
पुढचं बघू 21 मार्चला कोणते आहेत आंतरराष्ट्रीय वन दिवस. बघा 21 तारखेला खूप दिवस आहेत, 5-7 आहे फार. तुम्हाला हा दिवस हा डे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायला पाहिजे. हे तुम्हाला विसरू शकतात की एकदम मध्ये 21 मार्चला असे कोणते कोणते दिवस साजरे केले जातात. ठीक आहे. तर बघा 21 मार्चला काय आहेत, आंतरराष्ट्रीय वन दिवस, फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स थीम आहे. 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस आहे. एंड द स्टेरिओ टाइप्स. 21 मार्चला अजून एक आहे, वार्षिक भेदभाव निर्मूलन दिवस, मोबिलिटी व पॉलिटिकल विल आहे. 21 मार्चला अजून एक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय नवरोज दिवस, पर्शियन न्यू दिवस आहे. जागतिक कविता दिवस हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा 21 मार्चला. तुम्हाला मी सांगितलं होतं एकदम ह्याच्यात जागतिक कविता दिवस. ठीक आहे. कधी असतो? 21 मार्चला असतो. थीम काय आहे? प्रमोशन अँड पॉवर्टी, क्रिएटिव्हिटी अँड पीस. जागतिक हिमनदी दिवस कधी? 21 मार्चलाच आहे, बियॉन्ड द मेल्ट. आंतरराष्ट्रीय वन दिवस 21 मार्चला, फॉरेस्ट्री अँड इनोव्हेशन. 23 मार्चला कोणता आहे? जागतिक हवामानशास्त्र दिन, ऑब्झर्विंग टुडे. ठीक आहे. सतत जगण्याचा आंतरराष्ट्रीय हक्क दिन कधी आहे? 24 मार्चला आहे. तर बघा जागतिक क्षयरोग दिन हा इम्पॉर्टंट आहे, टीबी डे म्हणतो आपण. येस वी कॅन एंड द टीबी लेड बाय कंट्रीज पॉवर्ड बाय द पीपल, हे त्याची थीम आहे. ठीक आहे. ते काय काय आहेत बघा तुम्हाला, त्यातले बघा इम्पॉर्टंट काय आहे. टीबी डे इम्पॉर्टंट आहे. हे जागतिक पियानो डे हे नाही विचारणार बहुतेक. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन हा कधी असतो? 30 मार्चला असतो. थीम काय आहे? तर फूड वेस्ट झिरो वेस्ट स्टार्ट ऑन युअर प्लेट. बघा आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दुष्यमनता दिवस 31 मार्चला असतो. प्रमोटिंग द इन्क्लुसिव्ह इक्वॅलिटी अवेअरनेस ऑफ ट्रान्सजेंडर राईट थीम आहे. पुढचं बघू आता एप्रिल महिन्याची. एप्रिल महिन्यामधल्या 1 तारखेला उत्कल दिवस, ओडिशा दिवसाची स्थापना झाली होती, तुम्हाला सांगितलं होतं. 1 ते 7 एप्रिलला काय आहे? अंधत्व प्रतिबंध सप्ताह, हे सोडून दे ना विचार. जागतिक ऑटिझम जागरूकता दिन. ठीक आहे. ऑटिझम विषयी दिन आहे. ऑटिझम अँड ह्युमॅनिटी, एव्हरी लाईफ हॅज व्हॅल्यू. ऑटिझम असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन मूल्यवान आहे. 2 एप्रिल अजून एक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. प्लांट स्टोरीज अँड वर्ल्ड विल ब्लूम थीम आहे. गुड फ्रायडे 3 एप्रिलला होता. 3 एप्रिलला अजून एक दिवस आहे, सैन्य वैद्यकीय स्थापना दिवस. सेव संतू निरामया. 4 एप्रिलला एक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय खान जागरूकता खान कारवाई सहायता दिवस. ठीक आहे. तर बघा हे काय काय दिवस आहेत. तर बघा यातलं एक इम्पॉर्टंट सांगतो. 7 एप्रिलचा बघा इम्पॉर्टंट आहे. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. त्याची थीम बघा काय आहे? आरोग्य दिवसाची, टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. ठीक आहे, थीम आहे. आता बघा अजून इम्पॉर्टंट बघा 8 एप्रिलचं बघू आता काय आहे. आंतरराष्ट्रीय रोमा हे नाही विचारणार. तर जागतिक होमिओपॅथी दिवस 10 एप्रिलला असतो. थीम काय आहे? होमिओपॅथी फॉर सस्टेनेबल हेल्थ. ठीक आहे. बाकीचं मानवी अंतराळ दिवस. हा बघा 12 एप्रिलला एक मानवी अंतराळ उड्डाण दिन आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड पीसफुल इंटरनॅशनल कॉपरेशन थीम आहे. अजून बघा जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिलचं आहे ते. बाकीचं काय आहे? जागतिक चागोस रोग दिन, ते क्वांटम दिवस. हा 14 एप्रिलचा सांगितलं तुम्हाला, जागतिक क्वांटम दिवस. ठीक आहे. तर बघा ते लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याची मी थीम वगैरे घेतली होती, बघा एकदा. जागतिक कला दिवस हा पण इम्पॉर्टंट आहे, 15 एप्रिलला असतो. गार्डन फॉर एक्सपिरियन्स कल्टिवेटिंग द कम्युनिटी थ्रू द आर्ट, हे लक्षात ठेवा. 16 एप्रिलचं काय आहे? जागतिक आवाज दिवस, हे सांगितलंय मी तुम्हाला. केअरिंग फॉर अवर व्हॉइसेस ही थीम पण हे सांगितलं होतं. जागतिक हिमोफिलिया दिवस कधी आहे? 17 एप्रिलचा आहे. डायग्नोस्टिक फर्स्ट स्टेप टू केअर. ठीक आहे. हे बघा इथे दिलेले, डायग्नोस्टिक टू फर्स्ट स्टेप टू केअर. पुढचा बघा 18 एप्रिलला काय आहे? जागतिक वारसा दिवस सांस्कृतिक, हा पण इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट नसतात का, त्यासाठीच आहे. एमर्जिंग रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड डिझास्टर, याची थीम आहे. जागतिक यकृत म्हणजे लिव्हर डे कधी असतो? तर बघा 19 एप्रिलला आहे. थीम काय आहे? सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंगर लिव्हर. ठीक आहे, ही थीम आहे. बाकी संयुक्त रात्र चिनी दिवस नाही विचारणार. पृथ्वी दिवस बघा हा इम्पॉर्टंट आहे, 22 एप्रिलचा. पृथ्वी दिवसची थीम काय आहे? अवर पॉवर अवर प्लॅनेट. ठीक आहे, अवर पॉवर अवर प्लॅनेट ही थीम आहे पृथ्वी दिवसाची, 22 एप्रिलला असतो. पुढचा बघा
पुढचं सांगतो आता तुम्हाला इम्पॉर्टन्स. राष्ट्रीय पंचायती राज दिन बघा कधी आहे. तर राष्ट्रीय पंचायती राज दिन 24 एप्रिलला आहे बघा. ठीक आहे, आता त्याची थीम पण बघा इथं बघा दिलेली. थांबा झूम करतो मी जर. सशक्त पंचायत सर्वांगीण विकास. ठीक आहे, ही त्याची थीम आहे. तर हा इम्पॉर्टंट आहे. बाकी बघा जागतिक मलेरिया दिवस हा एक इम्पॉर्टंट आहे बघा. जागतिक मलेरिया दिवस, मलेरिया डे 25 एप्रिल. ते थीम काय, ड्रिवन टू द एंड मलेरिया, नाव वी कॅन, नाव वी मस्ट. ठीक आहे, ही त्याची थीम आहे. हे पेंग्विन डे वगैरे नाही विचारत, एवढं काय नाही. बघा एकदा तरी, पुढचं बघू आपण. शेवटचा आठवडा आहे बघा एप्रिलचा. 26 एप्रिलला काय होतं, चेर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. ठीक आहे, हे बौद्धिक संपदा हा इम्पॉर्टंट आहे 26 एप्रिलचा. जागतिक बौद्धिक संपदा दिन. ठीक आहे, तर याची थीम काय आहे, IP अँड युथ इनोव्हेटिंग फॉर अ बेटर फ्युचर. ठीक आहे, तर मराठीचा अर्थ बघा, युवा शक्तीद्वारे नवकल्पना आणि उज्ज्वल भविष्य घडवणे. थीम आहे. 27 एप्रिलला काय बघा, जागतिक डिझाईन दिवस आहे, द स्पेस इन द बिटवीन. ठीक आहे, आणि 28 एप्रिलला काय आहे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्य दिवस. गुड सायकोलॉजिकल वर्किंग एन्व्हायरमेंट, ए पाथवे टू ड्रायव्हिंग वर्कर्स अँड स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन. म्हणजे सकारात्मक कार्य परिसरामुळे कर्मचारी आणि संस्था दोन्ही सक्षम असतात. हे काही थीम आहे. तर पुढचा बघा आता मे महिना. मे आणि जून मध्ये जास्त डेज आहेत जरा. ठीक आहे, आणि जुलैमध्ये खूप कमी आहेत, जास्त नाही आहेत, थोडेच आहे. तर बघा आता मे महिन्याचं बघू आपण. एक एक तारखेला बघा गुजरात आणि महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली, माहितीच आहे. आता बघा 2 मेला काय आहे, तर जागतिक ट्युना दिन. ठीक आहे, हे ट्युना दिन आहे बघा. हे ट्युना ऍक्च्युली माशांसारखंच आहे, ते माशां रिलेटेड वाटतं. मग इथं काय लिहिलंय, ट्युना माशांचे संवर्धन करून सागरी पर्यावरण आणि त्यावर अवलंबून असलेल्या राष्ट्रांचे शाश्वत भविष्य सुनिश्चित करणे. तर ठीक आहे, जे मासे आहेत ट्युना नावाचे, त्यांच्याशी 2 मे हा दिवस साजरा केला जातो. थीम काय आहे, सस्टेनिंग ट्युना, सस्टेनिंग नेशन. थीम आहे. आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन कधी असतो, 3 मेला असतो बघा. आणि थीम काय आहे, को एक्झिस्टन्स अँड वाईल्ड स्पेसेस. जागतिक हास्य दिन हा पण 3 मेला आहे. वर्ल्ड पेस थ्रू द लाफ्टर. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन, वर्ल्ड प्रेस डे तुम्हाला सांगितलं होतं 3 मेला आहे. शेपिंग द फ्युचर ॲट द पीस, प्रमोटिंग द प्रेस फ्रीडम फॉर ह्युमन राईट, डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. थीम आहे. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन हे दिले, हे काय इम्पॉर्टंट नाही. जागतिक दमा दिन पण नाही एवढा इम्पॉर्टंट. आंतरराष्ट्रीय दाय दिन नाही. जागतिक हात स्वच्छता दिन. हा बघा, जागतिक हात स्वच्छता दिन आहे. कधी येतं बघा आता, हा जागतिक हात स्वच्छता दिन घेऊ आपण. 5 मेला आहे, 5 मेला. ठीक आहे, 5 मेला आहे जागतिक हात स्वच्छता दिन. थीम काय आहे, ऍक्शन सेव्ह लाईव्ह. थीम आहे. आंतरराष्ट्रीय आहार मुक्ती दिवस कधी आहे बघा, 6 मेला आहे. नो युअर हेल्थ, नॉट जस्ट युअर वेट. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोरांची जयंती 7 मेला. ते हे काय विचारणार नाही एवढं. सीमा रस्ते संघटना ब्रोची स्थापना झाली होती 7 मेला. 67 वर्ष झाले ब्रोची स्थापना. ठीक आहे, पुढचं बघू आपण आता 8 मेचं. बघ, पुढचं बघूया आपण आता बघा 8 मेचं बघू. ठीक आहे, माझा आवाज गेला होता वाटतं ऍक्च्युली. थोडं मला वाटते तर आहे ना, माईकचा प्रॉब्लेम आला आता. तर थांबा जरा, मी तुम्हाला सांगतो परत एकदा. काय, तर पाकचं बघितलं का तुम्ही, कव्हर केला असेल ना. हा बघा, रवींद्रनाथ टागोरची जयंती 7 मेला सांगितलं आत्ताच. ब्रोची स्थापना झाली 7 मेला, हे पण इम्पॉर्टंट झालं. बाकीचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही या स्लाइड मध्ये. पुढचं बघा आता, जागतिक रेड क्रॉस दिवस आहे 8 मेला आहे, हे पण नाही इम्पॉर्टंट आहे. जागतिक ह्यातलं सांगतो इम्पॉर्टंट कोणतं, हे कर्करोग दिवस हे पण नाही. मदर डे कधी असतो बघा, मातृदिन 10 मेला असतो, लक्षात ठेवा. मदर डे. ठीक आहे, कधी असतो, 10 मेला. थीम काय, द ग्रेट अनबंडरिंग. जागतिक स्थलांतर पक्षी दिन 9 मेला असतो. एव्हरी बर्ड काउंट युअर ऑब्झर्वेशन मॅटर. थीम आहे. ठीक आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी येतं, 11 मेला आहे. रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. थीम आहे. ठीक आहे.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस मी सांगितलं होतं बघा थोड्या पूर्वी व्हिडिओमध्ये एकाच स्लाइडमध्ये एका 15 मेला झालाय. फॅमिलिटी, इनइक्वालिटी अँड चाइल्ड वेलबिंग थीम आहे. ठीक आहे. बाकी काही इम्पॉर्टंट नाही यातलं. पुढचं बघू आपण आता. 16 मेचं बघू काय आहे का काय इम्पॉर्टंट. शांततेत एकत्र राहण्याचा दिवस आहे. हे मला वाटत नाही विचरण, तरी बघा एकदा. जागतिक मापनशास्त्र दिवस. बघा, जागतिक उच्च रक्तदाब दिवस हा एक दिवस आहे बीपीचा. कधी असं 17 मेला असतो. कंट्रोलिंग द हायपर टेन्शन टुगेदर चेक युअर ब्लड प्रेशर रेग्युलरली डिफीट द सायलेंट किलर. ठीक आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. दूरसंचार दिन आहे 17 मेला. थीम आहे डिजिटल लाईफलाईन स्ट्रेथनिंग रेझिलियन्स इन द कनेक्टिंग वर्ल्ड. ठीक आहे. तर हे सगळे थीम आहे ते. आणि आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे बघा इथे. कधी असतो तुम्हाला सांगतो आता. आंतरराष्ट्रीय चहा दिवस 21 मेचा आहे. 21 मे. लक्षात ठेवा, 21 मेला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिवस. टी फॉर वेलनेस थीम आहे. जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिन 22 मेला आहे. थीम काय आहे? ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट. हे सगळे थीम एकदा बघा. इम्पॉर्टंट आहे. पुढचं बघू आपण. 23 मे ते 31 मे मध्ये बघू. इम्पॉर्टंट बघू. जागतिक कासव दिवस आहे की बघा. 23 मेला असतो कासव दिन. प्रोटेक्टिंग द टर्टल्स अँड टॉर्टॉइज फ्रॉम द एक्सटेन्शन. ठीक आहे. बाकी बघा, फुटबॉल दिवस आहे. आणि आता फुटबॉल झाला होता माहिती ना तुम्हाला. वर्ल्ड कप झालाय आता फिफाचा. तर इम्पॉर्टंट दिवस आहे जागतिक फुटबॉल दिवस. 25 मेला आहे. थीम काय बघा? फुटबॉल ॲज अ युनिव्हर्सल लँग्वेज फॉर पीस, कॉर्पोरेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही त्याची थीम आहे. जागतिक थायरॉइड दिवस नाही विचारणार बहुतेक. जागतिक पचन आरोग्य दिवस. बघा, एकदा आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस हा पण लक्षात ठेवा. कधी आहे? 29 मेला आहे बघा. आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस. थीम काय बघा? वेअर द पोटॅटोज ग्रो लिव्हलीहुड फ्लोरिश. ठीक आहे. बघा, हिंदी पत्रकारिता एक दिवस आहे. 30 मेला येतो. आणि नंतर एक आहे तंबाखू विरोधी दिवस. तो तुम्हाला माहितीच आहे तंबाखूचा. टोबॅको डे 31 मेला असतो. त्याची थीम बघा 31 मेची काय? अनमास्किंग द एपीएल, काउंटरिंग द निकोटीन अँड टोबॅको ऍडिक्शन. पुढचं बघा. पुढचे शेवटचे काही आपण बघू. बघा, जागतिक पालक दिन आणि जागतिक दूध दिन 1 जूनला असतो. तर पालक दिनची थीम काय? टुगेदर फॉर पॅरेंट्स. दूध दिनाची थीम काय? सेलिब्रेटिंग वुमेन फार्मर्स. ठीक आहे. आता बघा, सायकल दिवस असतो 3 जूनला. जागतिक सायकल दिवसची थीम काय? सायकलिंग फॉर ग्रीनर फ्युचर. आंतरराष्ट्रीय समुद्री शैवाल दिवस कधी असतो? 4 जूनला. सीवेड फॉर सस्टेनेबल फ्युचर. पर्यावरण दिवस लय इम्पॉर्टंट आहे 5 जूनचा. बघा, हा लय इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात. थीम काय? इन्स्पायर्ड बाय द नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर ही थीम आहे. ठीक आहे. बघा, यातले एवढे काय काय इम्पॉर्टंट आहेत, काय काय एवढे नाही इम्पॉर्टंट. हे क्रीडा नियंत्रण वगैरे मला वाटत नाही विचारून, तरी बघा एकदा. पुढचं बघू आपण आता. 8 जानेवारी पासून आहे का इम्पॉर्टंट. महासागर दिन आहे जागतिक 8 जूनला. इमॅजिन बियॉन्ड द वर्ल्ड वी नो अ न्यू रिलेशनशिप विथ अवर ओशन हे थीम आहे. जागतिक मेंदूचा दिवस आहे 8 तारखेला. जागतिक मान्यता दिन 9 जानेवारीला जूनला आहे, सॉरी. बघा, हा इम्पॉर्टंट आहे. 11 जूनचा आहे बघा. आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी असतो? 11 जूनला असतो. थीम काय? प्रोटेक्ट द प्ले, प्रोटेक्ट द चाइल्डहुड. ठीक आहे. 14 जूनचा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सांगितलं रक्तदान दिवस. 1 ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह द ब्लड सेव्ह लाईव्ह. जागतिक हा एक बघा 15 जूनला एक आहे. जागतिक पवन दिवन. ठीक आहे. पवन दिवस. अवर वाइंड अवर कम्युनिटी. ठीक आहे. थीम आहे. तर एवढंच इम्पॉर्टंट आहे यातलं, जास्त काय नाही. पुढचं बघू आपण. 16 जून ते किती आहे? 27 जून पर्यंतच आहेत बघा. आता ह्याच्यातलं आहे ना, आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिवस आहे. जागतिक मगर दिन आहे 17 जूनला असतो. लिगसी इन द एव्हरी स्केल. पण हा काय एवढा इम्पॉर्टंट नाही. आंतरराष्ट्रीय सहल दिन हा पण नाही इम्पॉर्टंट. निर्वासित दिवस नाही. योग दिन हा योग दिवस इम्पॉर्टंट आहे 21 जूनचा. तुम्हाला सांगितलंय मी त्या दिवशी की ही योगा फॉर हेल्दी एजिंग ही थीम आहे. ठीक आहे. त्याच्या दिवशी अजून एक दिवस असतो, मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळेपूर्वी. संगीत दिवस म्हणून असतो बघा, ते सांगितलेले.
तर ते लक्षात ठेवा. अजून एक आहे जागतिक जलमापन शास्त्रज्ञ दिन 21 जूनलाच वाटतं हा. तर बघा ट्रान्सफॉर्मिंग हाऊ ओशियन डेटा इज शेअर्ड. ठीक आहे. जागतिक संगीत दिवस पण असतो. जागतिक ॲलर्जी सप्ताह केला जातो. इम्पॉर्टंट हा काय यातले 21 जूनचे 2 आहेत. संगीत दिवस आणि हा आपला योग दिवस एकाच दिवशी आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे. पुढचं बघा आता 23 ते 30 जून मधले ऑलिम्पिक दिवस आहे बघा 23 जूनला आहे. याची थीम आहे यू कॅन डू धिस लेट्स मूव्ह. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय विधवाचा एक एवढा विचारणार नाही. नाविक दिवस पण नाही एवढं विचारत. जागतिक MSME दिवस हा इम्पॉर्टंट आहे. मीडियम स्केल एंटरप्राइजेस त्यासाठी आहे. ह्युमन सेंटर्ड एंटरप्रेन्योरशिप इन द AI ड्रिव्हन फ्युचर. संविधान हत्या दिवस बघा कधी असतो 25 जूनला असतो. जागतिक रेफ्रिजरेशन दिवस कूल इंटेलिजन्स. आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कधी असतो 30 जूनला असतो. तर बघा आता सांख्यिकी दिन तुम्हाला म्हटलं ना स्टॅटिस्टियन दिवस आहे 29 जूनला असतो. थीम काय अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा ही थीम आहे. पुढे आता बघा जुलै महिन्याच्या शेवटच्या महिन्याचं बघतो आपण. तर बघा आता जुलै महिन्यामध्ये 1 जुलैला काय आहे तर राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे ना आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. तर बघा आंतरराष्ट्रीय सहकार दिवस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे 1 जुलैचा. कुठला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. ठीक आहे. मुख्य उद्देश काय आहे सहकारी संस्थांना महत्व वाढवण्यासाठी आहे. बाकीचा बघा मुलाला डे आहे मलाला डे सॉरी 12 जुलैला असतो. बुद्धिबळ दिवस आहे 21 जुलैला. कारगिल दिवस कधी असतो 26 जुलैला झालाय बघा विजय दिवस. 28 जुलै बघा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे. आणि 30 जुलै बघा आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस. तर बघा 28 जुलैला जो आहे ना जागतिक निसर्ग हा इम्पॉर्टंट आहे. कुठला आहे वर्ल्ड निसर्ग म्हणजे जागतिक निसर्गाचं संवर्धन करायचा दिवस आहे. आणि शेवटच्या दिवशी 30 जुलैला मैत्री दिवस आहे. ठीक आहे. हा आपण इम्पॉर्टंट आहे बघा एकदा. आणि अजून शेवटचे 5 आहेत जुलै महिन्याचे ते एकदा बघा. वर्ल्ड पॉप्युलेशन डे हा लय इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. रिअलायझिंग द होप्स अँड ऍस्पिरेशन ऑफ यंग पीपल टुगेदर अँड फॉर द फ्युचर इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड युथ स्किल डे 15 जुलैचा आहे स्किल फॉर शेअर्ड फ्युचर. ठीक आहे. पुढचा बघा 18 जुलैचा आहे ते नेल्सन मंडेला यांचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. इट इज इन युअर हँड्स ही त्याची थीम आहे. 28 जुलैचा बघा जागतिक हेपॅटायटिस दिवस वर्ल्ड हेपॅटायटिस डे इट इज टाइम फॉर ऍक्शन थीम आहे. 30 जुलैचा अजून एक दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी मैत्री दिवस असतो त्या दिवशीचा दिवस आहे. मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवस म्हणजे वर्ल्ड डे अगेन्स्ट द ट्रॅफिकिंग इन पर्सन. लिव्ह नो चाइल्ड बिहाइंड इन द फाईट अगेन्स्ट द ह्युमन ट्रॅफिकिंग. ठीक आहे. तर मी एवढे इम्पॉर्टंट लेक्चर घेऊन आलो होतो. त्यातले काय काय जेवढे इम्पॉर्टंट होते ते मी MCQ घेतलेत. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला आणि माझं कष्ट जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला एवढं गॅरंटी देतो ह्यातलाच तुम्हाला 100% क्वेश्चन जर आला तर प्रीला किंवा मेन्सला कुठेतरी हा क्वेश्चन पडू शकतो. तर एवढे इम्पॉर्टंट डेज आणि थीम्स आहेत तर एकदा बघा मन लावून. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.